हॅलो नमस्कार, वेलकम टू द कोर इन्फिनिटी अकॅडमी. आत्ता काल जस्ट 1 डिसेंबरला राज्यसेवेचा पेपर झाला आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेनुसार मग आपण एक टेंटेटिव्ह आन्सर की टाकली होती आणि थोडंफार ॲनालिसिस केलं होतं, विश्लेषण ओव्हरव्ह्यू घेतला होता, पेपर कसा होता काय त्या संदर्भात. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की नंतर इन डिटेल क्वेश्चन वाईज त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं अजून इन डिटेल ॲनालिसिस याचा व्हिडिओ सेपरेट येईल. मग तो आज हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण इथं सविस्तर स्पष्टीकरण बघणार आहोत प्रत्येक प्रश्नाचं आणि इकॉनॉमिक्सचा. हा राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करू. बिफोर स्टार्टिंग सगळ्यात महत्त्वाचा काही एक मुद्दा आहे जो डिस्कस करायचा आहे. आता आपण एखादा प्रश्न घेतला, लगेच एक्सप्लेनेशन काढलं, पुढे गेलो, स्पष्टीकरण दिलं आणि असेच 15-20 जे काही प्रश्न आपण आहेत घेतलेले आहेत सगळे, तर ते घेतले आणि पुढे सरकलोत. याच्यातून मग विद्यार्थ्यांना काय फायदा आहे? आत्ताचा जो रिसेंट ट्रेंड आहे किंवा कुठल्याही परीक्षेचा झाल्या विद्यार्थ्याची एक मानसिकता असते, ती म्हणजे पेपरमध्ये जे काही क्वेश्चन्स आले त्याचं प्रत्येकाचं स्पष्टीकरण झालं पाहिजे, सोर्स कळायला पाहिजे आणि मग हे जो सांगेल तर तो एकदम भारी आणि असंच झालं पाहिजे वगैरे. ठीक आहे ना, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ते सोर्स काढतात देतात. पण मला एक म्हणायचं आहे की विद्यार्थी म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, कुठलीही एक्झाम झाल्यानंतर इकॉनॉमिक्सचे इथं बाबतीत मी बोलेल, क्वेश्चन पेपर हे एक्सप्लेनेशन याच्यासोबत ॲनालिसिस अशा दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. पण अख्ख्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं लक्ष कुठं असतं? फक्त एक्सप्लेनेशनवर. आता दोघात डिफरन्स काय? म्हणूनच हा व्हिडिओ जे आहे ना, आता सविस्तर नीट समजून घ्या. आत्तापर्यंत ज्यांनी विद्यार्थ्यांनी 2-2, 3-3 वर्ष, 5-5 वर्ष एक्झाम दिल्यात, प्री मेन्स, आणि मग एवढं मोठं फेलियर आपण बघतोय सतत येणारं, त्याचं काय कारण काय? एक्झाम तीच आहे, सिलेबस तोच आहे, पुस्तके तीच आहे, पण तरीही काय? बरं, आयोगाचा पॅटर्न कधी समजून न घेतल्यामुळे मग कसं अपयश येतं का? होतं का की आपण पेपर झाल्यानंतर कुठलाही हा एक्सप्लेनेशनच्या दृष्टिकोनातून जास्त बघतो. मग एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण. याच्यामध्ये काय अपेक्षित असतं? कुठल्याही फॅकल्टीनं तो प्रश्न आयोगाचा घ्यावा आणि त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन द्यावी, डेटा द्यावा, जे की आता आपण बघतोय पुढं भरपूर त्याच्या आजूबाजूची सगळी इन्फॉर्मेशन दिली पाहिजे सर आम्हाला. आणि मग पुढे काय होतं, ह्या सगळ्या डेटा आणि इन्फॉर्मेशनवरून आपण तो एरिया कवर करतो. हरकत नाही, तोही मुद्दा गरजेचा आहे करणं. त्याच्यानंतर अजून याला स्टार मार्क करा, ह्याची अपेक्षा जास्त असते. सोर्स ज्याला म्हणतो आपण. आता याच्यात काय होतं की एकंदरीत आलेले काही प्रश्न आहेत 15 पैकी 1, 2, 3 किंवा 4 प्रश्न हे असे आउट ऑफ सोर्स असतात, आउट ऑफ बॉक्स असतात आणि मग ते नेमकं कुठून आलेत याची उत्सुकता फार जास्त असते. आणि मग त्याचा सोर्स एक सांगणं अपेक्षित आहे. हा झाला एक्सप्लेनेशनचा पार्ट. हेही आपल्याला करायचं आहे, आज दाखवून देईल मी तुम्हाला. पुढं ॲनालिसिस. ह्याच्यामध्ये काय येतं, एक्झॅक्टली जे काय 15 क्वेश्चन्स होते इकॉनॉमिक्सचे सब्जेक्टचे, तो क्वेश्चन पॅटर्न नेमका कसा होता, किती प्रश्न कन्सेप्ट होते, किती फॅक्ट्सवर होते. आपण राज्यसेवा म्हणले की खूपच इन डिटेल डेप्थ, खूपच जास्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ह्याच एकाच्याच गोष्टीच्या मागे लागतो. इकॉनॉमिक्सला राज्यसेवेला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही तर पाहिजेच, नो डाऊट. पण यासोबत मी तुम्हाला आधीच्या लेक्चर्समध्ये सांगत होतो की फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स ही जी कन्सेप्ट आहे ही खूप जास्त स्ट्रॉंगली मी फोकस केलेली आहे मागच्या काही महिन्यांपासून. इथं सुद्धा राज्यसेवेला तुम्हाला करणं गरजेचं होतं आणि मग काही फॅक्च्युअल डेटा बेसिक एकदम साधा तोही विचारलेला आहे तुम्हाला. मग हे क्वेश्चन पॅटर्न आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी सोबत फॅक्च्युअल डेटा पाठांतर. योजनेवर किमान एक तरी प्रश्न असतो, योजनेवर 2 प्रश्न होते. बरं, करंटच्या अँगलनी मग बजेट सर्वेवर असू द्यात किंवा नियुक्त्या असेल किंवा जो आता ग्लोबल हंगर इंडेक्स विचारला आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, कुठला इंडेक्स त्याची रँकिंग किंवा MS स्वामीनाथन त्याचा प्रश्न विचारला, म्हणजे तो करंटचा अँगल. मग इथं क्वेश्चन पॅटर्न हेच आहे, कन्सेप्टवर आहे, फॅक्ट्सवर आहे, करंटमध्ये ही बजेटवर आहे की अदर दॅन बजेट आहे, योजनेवर प्रश्न कसा आहे. बरं, लोकसंख्या टॉपिक, त्याच्यावर पण प्रश्न तुम्हाला पाहायला मिळाले सलग. आता इथं सुद्धा 2-3 प्रश्न एकदम बेसिक लेवलचे लोकसंख्येचे होते. हा सगळा एरिया मित्रांनो आपल्याला बाहेर काढावा लागेल आणि माझं आधीचं लेक्चर बघितलं नसेल तर आवर्जून बघून घ्या. मी त्याचंच एक विश्लेषण वेगळ्या स्वरूपात मांडलेलं आहे की इकॉनॉमिक्समध्ये हा क्वेश्चन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक अँगल सांगतो तुम्हाला, पॉलिटिक्स अँगल. म्हणजे आपल्याला अर्थशास्त्रासंदर्भात ज्यावेळेला आपण अर्थसंकल्प म्हणतो, संसदेमध्ये मांडला म्हणतो. मग संसदेमध्ये मांडला म्हणजेच अर्थसंकल्पाला विधेयकाचं रूप येतं. मग धनविधेयक, वित्त विधेयक म्हणजे काय? हे बजेटच आहे. आणि मग ते मांडल्यानंतर सर्वप्रथम कुठं मांडलं जातं, मग नंतर लोकसभेत, राज्यसभेत काय रोल आहे त्याचा. बरं, त्याच्यामध्ये मग पैसा तो काढून घ्यायचा असतो सरकारला एका वर्षासाठी खर्च करण्यासाठी. मग संचित निधी आली, मग आकस्मिक निधी आली, मग तो काय प्रकार आहे. बरं, कॅगचा रोल काय? सरकारचे एकूण उत्पन्न खर्च जमा, मग कॅगचं आर्टिकल विचारलेलं आहे. एकंदरीत हे सगळं जे आहे ना बेसिक जो काही एरिया आहे, मग हा आपल्याला फाइंड आउट केला पाहिजे की नेमके इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न कशा स्वरूपात येत आहेत, कोणत्या एरियावर येत आहेत. दिस इज कॉल्ड ॲज क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. हे जास्त गरजेचं आहे. हा एक पार्ट झाला. नंतर ट्रेंड काय आहे आयोगाचा. अशा काही गोष्टी आहेत की ज्या सतत फोकस करतो आयोग. एरिया मात्र फिक्स आहे. किंवा मग क्वेश्चनचा पण पॅटर्न बघा, कन्सेप्च्युअल डेप्थ वाढवत चालला, हा ट्रेंड आहे. आधी फक्त अंडरस्टँडिंगवर क्वेश्चन असायचे, नंतर ॲप्लिकेशन. म्हणजे मी नेहमी सांगतो, उदाहरणार्थ तुम्हाला देतो, सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, हे झाली कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. तुम्ही सांगू शकता तुलनात्मक पद्धतीने मोजलेलं दारिद्र्य. पण मग भारतामध्ये सापेक्ष दारिद्र्य पद्धतीने मोजलं जातं का, किंवा विकसित अविकसित
देशामध्ये सापेक्ष का निरपेक्ष दारिद्र्य मोजलं जातं, ह्याला म्हणायचं ॲप्लिकेशन ऑफ द कन्सेप्ट. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन इंटरलिंकिंग, को रिलेशन, म्हणजे दारिद्र्याचा संबंध हा दुसऱ्या टॉपिकसोबत जोडला जातो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मागच्या आधी कुठल्या ते परीक्षेमध्ये प्रश्न होता, देशातील दारिद्र्याचं प्रमाण वाढलं की पर्यावरणाचा ऱ्हास देखील वाढतो. हा काय म्हणजे दारिद्र्य टॉपिक पूर्ण केला आहे, पण ह्याचा संबंध शाश्वत विकासासोबत जोडला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास, पर्यावरणाची हानी आणि दारिद्र्य, हे सगळं मित्रांनो इथं कळतं की क्वेश्चन पॅटर्न, ट्रेंड हे नेमकं काय, डेप्थ काय आहे. मग हे आपण कुठंही न इकडं विचार घेता खरं प्रामाणिकपणे मान्य करायचं. तुम्ही पेपर झाल्या याच्या मागे लागता का नाही. पण मी म्हणतो हे गरजेचं आहे. मी कुठं म्हणतो हे नाही. मी काय म्हटलं तुम्हाला, क्वेश्चन पेपर झाल्यानंतर एक्सप्लेनेशन जेवढं गरजेचं आहे तेवढंच ॲनालिसिससुद्धा गरजेचं आहे. आणि मी तर म्हणतो उलट जास्त हे. आता ही इन्फॉर्मेशन द्यायला आम्हाला काय लागलं, सोपं. पेपर झाला तिथं 2 तासात जे तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागले, हे इथं नाही. हे इझी आहे. सर्च करून द्यायचं, संपलं. तुम्हाला सुपूर्द करायचं. इट इज अ व्हेरी इझी टास्क. त्या 2 तासात काय कसं लागलं हे तुम्हाला जास्त माहिती, बरोबर. आम्ही पण त्या गोष्टी फेस केलेल्या आहेत. पण इथं ही गोष्ट भेटणारच आहे. आता तुम्ही तर स्वतः काही काढलं असेल, तुम्हाला डिपेंडेंट राहायची गरज नाही. गुगलवर सर्च केली की पाहिजे ती इन्फॉर्मेशन मिळते. इन्फॉर्मेशन, डेटा, प्रत्येक गोष्ट मिळाली. सोर्स पण काही जणांनी फाइंड आउट करून दिलेत. पण आता व्हॉट नेक्स्ट, पुढं काय. याचा फायदा हा पुढच्या परीक्षेला होणार आहे का, तर मग जेवढा होईल तेवढा घ्या. आणि मेन जास्त इथं या. बरं, ह्याचा फायदा काय इकडं. या सगळ्या गोष्टी ज्या मी आत्ता डिस्कस केलेल्या आहेत, मला वाटत नाही की तुम्ही ह्याच्या आधी असा व्हिडिओ बघितला आहे इकॉनॉमिक्सचा आणि ह्या राज्यसेवेचा, ह्या अँगलनी, बरोबर. मान्य करा अथवा न करा. आता इथं ह्याच्या बेसिसवर काय मिळतं तुम्हाला, इनपुट्स. कशाचे इनपुट्स, पुढच्या परीक्षेसाठी. आता पुढची येणारी राज्यसेवा आहेच का नाही, डेट आलेली आहे, शेड्यूल पुढचा आलेला आहे, पुढच्या इयर एंडिंगला आहे सगळी 2025ची. बरं, कंबाईनची पण देणार असाल. म्हणजे हे बेसिक इनपुट्स आहेत एक्झाम संदर्भातील. याच्यानुसार तुम्हाला पुढचा प्लॅन करता येईल, पुढची स्ट्रॅटेजी करता येईल. म्हणजे त्याला काहीतरी बेस असेल स्ट्रॉंग. नंतर डायरेक्शन, हीच दिशा पुढची. एकंदरीत ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं की काही काही गोष्टी आपल्याला अशा पद्धतीने करायच्या होत्या, ज्या ह्या प्रश्नातून कळालं. मग ही इनपुटची भाग, ही डायरेक्शनची भाग. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, ह्याला स्टार मार्क करा. माझी वाक्य आठवतात का तुम्हाला, जुने विद्यार्थी. मी काय म्हणत असतो नेहमी बॅचच्या स्टार्टिंगलाच, इकॉनॉमिक्सबाबत तरी, बाकीच्या विषयांना मला माहीत नाही काय होतं ते. इकॉनॉमिक्समध्ये मी नेहमी एक वाक्य मानतो की वी आर नॉट हेअर टू रिसर्च एनिथिंग. आवर्जून हे वाक्य बघा, रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला अवेलेबल असलं सगळ्या जुन्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूबच्या पण. आपण इथं अर्थतज्ञ व्हायला आलोत का, इकॉनॉमिस्ट व्हायला आलोत का, कुठला आपण तज्ज्ञ होऊन काही देशाचे कुठले एक रिसर्च पेपर मांडणार आहेत का. आणि म्हणून मग ह्या सगळ्या जर गोष्टी नसतील तर आपण विद्यार्थी आहोत हे लक्षात ठेवा. मग डूज आणि डोंट्स, काय करायचं आहे, काय वाचायचं आहे, कशातून वाचायचं आहे, याच्यावर सगळ्यांचा फोकस असतो. पण मी ह्या सोबतच काय सांगतो, काय नाही वाचायचं, काय सोडून द्यायचं. आयोगाचे 15 प्रश्न असतात मित्रांनो, 15 क्वेश्चन्स. 15पैकी मी नेहमी सांगतो 2 किंवा 3 क्वेश्चन्स हे तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेले नसतात, सोडवायला दिलेले नसतात, तर सोडून द्यायला दिलेले असतात. म्हणून कुठला प्रश्न अटेम्प्ट करायचा आणि कुठला अटेम्प्ट नाही करायचा ह्याच्यावर पण रिझल्ट ठरतो. म्हणजे काय करायचं त्यासोबत काय नाही करायचं, ह्याला जे जमलं तो जिंकला. त्याचा आत्ता विथ प्रूफ देतो मी. म्हणजे ह्या सगळ्या सेशनला न तुम्हाला बेस देईल. बेस आत्ता मी जे म्हणतो ते माझं ऐकायचं की नाही ऐकायचं तुम्ही ठरवायचं. इथं हा मुद्दा एवढाच आहे की कधी कधी आयोग काय करतं, ह्या आउट ऑफ बॉक्स 2-3 प्रश्नाच्या ऐवजी आता 4 किंवा 5 वर आकडा गेला यावर्षी, हरकत नाही. पण मग मी अजून एक तुम्हाला नेहमी वाक्य सांगत असतो, इकॉनॉमिक्समध्ये मिनिमम लेवलला किती मार्क्स तुम्ही डेफिनेटली घेतले पाहिजे, 10 ते 12चा आकडा. हा पण आठवतोय. आणि मग ह्या सुद्धा गोष्टी सांगायला मित्रांनो डेअरिंग लागते. काय नाही करायचं. नाही तर काय होतं माहिती आहे का, 15ला 15 मार्क घेणं शक्य आहे. 15 मार्क तुम्ही घेऊ शकता, घेतलेच पाहिजे. हा अट्टहास मी आधीपासून नव्हतो करत, कारण हे वास्तव होतं. हे सांगायला आपल्याला म्हणून तुम्हाला डेअरिंग लागते की ह्या 2-3 प्रश्नांमध्ये. आणि अजून एक याच आत्ता ऑन रेकॉर्डमध्ये हेही सांगतो की आपण जे काही आत्ता इकॉनॉमिक्स बाबतीत ॲक्टिव्हिटी केल्या, लोकसंख्येवर PDF दिली तुम्हाला, त्याच्यानंतर योजनेवर काम केलेलं आहे आपण, करंट इकॉनॉमिक्सवर काम केलं आहे, बजेट, इकॉनॉमिक्स गाईड बुक, सगळं सोर्स तुम्हाला सांगतो. या सोर्समधून आपल्या या आत्ताच्या राज्यसेवेमध्ये टोटल हा आकडा लोकसंख्या गृहीत धरून, योजना गृहीत धरून, त्याच्यानंतर पॉलिटिक्सचा अँगल गृहीत धरून, कोर इकॉनॉमिक्सचा असा जर गृहीत धरला, मला वाटतं 18 ते 20 क्वेश्चन हे या एरियावर आहेत. 18 ते 20 क्वेश्चन. आणि याच्यापैकी जवळपास 13 क्वेश्चनला आपण पोहोचू शकलो. डॉक्टर जो, एवढ्या इकॉनॉमिक्ससारख्या टफ विषयामध्ये 100% मॅच होणं शक्यच नाही. हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे. हे तर जड जातं आपल्याला. नाही सर कसं काय येत नाहीत, यायलाच पाहिजे 15, नाही येत, ॲक्सेप्ट इट, मूव ऑन. आपल्याला हे नाही असं काय करायचं. म्हणून इथं हे एवढी रीच झालेली आहे. आणि मग 4-5 प्रश्न होते, हे मी ऑन रेकॉर्ड सांगतो, आपल्या ना बॅचमध्ये होते ना आपल्या बुकमध्ये होते, इकॉनॉमिक्स गाईड ना कुठंही. ह्याच्या बाबतीत काही लाज बागायची गरज नाही. हा आयोगाचा एरिया आहे ना, तो आपण कधीच मॅच करू शकत नाही. कारण मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीच्या सोर्सेसमधून हे आयोगाचे असे पाहायला मिळतात आपल्याला प्रश्न. त्यामुळं तोही पार्ट इथं आपण मान्य करू. आणि मग आपल्याला असंही मिनिमम लेवल रेंज एवढी ठरवायची इकॉनॉमिक्समध्ये, ती पॉसिबल आहे यानं. दिस इज ऑल अबाउट. इथं जे हेडिंग दिलेली आहे ना, सविस्तर हा शब्द आहे.
हे तर करायचंच आहे आपल्याला, पण हा अँगल तुमच्यासमोर पहिल्यांदाच आला असेल. हा आत्ता सिरियसली घ्या. मी परत सांगतोय, पुन्हा पश्चाताप. मी येणारी प्रीसुद्धा तुम्हाला सांगेल त्यावेळेला की ह्याच गोष्टी जर आपण नाही केल्या तर जड जाणार आहे प्रकरण. आता तुम्हाला सांगतो, वेगवेगळे MA इकॉनॉमिक्सचे पुस्तकं, 300-400 पानाचं पुस्तक, विविध मंत्रालयाचे रिपोर्ट्स, रिसर्च पेपर, अशा सगळ्या सोर्सचा वापर करून तुम्हाला ते प्रश्न इथं टॅकल होतील. दुसरा महत्त्वाचा पॉईंट अजून एक, आता तुम्ही बघत असाल की सर तुम्ही क्लेम करताय एवढे प्रश्न आले, पुढे विथ प्रूफ दाखवतो आपल्या ह्याच्यात किती प्रश्न आले ते. आणि मग बाकीचे पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघताय की वेगवेगळे सगळेजण काय म्हणतो की आमच्यातून एवढे प्रश्न आले, तेवढे प्रश्न आले, 15पैकी 12 आले, 13 आले, असे प्रत्येक जण सांगतो. आणि मग तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, जर प्रत्येकच पुस्तक, प्रत्येकच अकॅडमी, प्रत्येकच क्लासमधून जर असे प्रश्न येत असतील तर मग त्यांचं रिफ्लेक्शन दिसतोय, म्हणजे आमचं, इव्हन मी सुद्धा तेच म्हणतो ना, एवढे प्रश्न आले, मग विद्यार्थ्यांना याचा फायदा का नाही होत, किंवा विद्यार्थ्यांचं रिफ्लेक्शन का नाही दिसत, प्रश्न आला आहे का, बरोबर आहे का, आणि मनाला लागलं आहे का, ही जर हे सगळं जर क्लिअर दिसत असेल की ह्याच्यातून येतं त्याच्यातून येतं, मग मुलांना का नाही फायदा होत. आता ह्याचा प्रॉब्लेम कुठं आहे, मुलांनी आत्तापर्यंत तुम्हीच मला सांगा, कुठलंही एक पुस्तक, कुठलाही एक सोर्स हा पूर्ण परफेक्ट केला आहे का तुम्ही. विद्यार्थी म्हणून आपणच काय करतो, 2-2, 3-3 सोर्स, 2-2, 3-3 गोष्टीवर डिपेंड राहतो आणि सगळ्याच गोष्टी अर्धवट राहतात. त्यामुळे परीक्षेत प्रश्न ओळखीचा वाटतो, माहिती असतं, पण चुकतो, परफेक्शन नसतं. त्यामुळे कोणीही कितीही क्लेम केला की तो का चुकीचा आहे का, प्रत्येकाने टाकलेला नाही की हा प्रश्न आमच्या ह्याच्यातून आला आहे, बरोबर, विथ प्रूफ टाकला आहे. मग असं असूनही विद्यार्थ्यांना का फायदा होत नाही, त्याचं उत्तरसुद्धा आज तुम्हाला मिळालं असेल. म्हणून म्हणलं ना, हा व्हिडिओ हा कदाचित एक वेगळंच काहीतरी तुम्हाला सांगून जातोय की अशा गोष्टी ह्या एक्सप्लेनेशनमध्ये ह्याच्यामध्ये अपेक्षित नसतात, पण ही डायरेक्शन आता इथून पुढे तुम्हाला ठरवायची आहे. कुठल्याही सोर्सेसला, कुठल्याही याला चुकीचं कोणीच नाही आहे. फक्त तुम्ही काय करा की व्यवस्थित ते रिफ्लेक्शन वगैरे बघून तुम्हाला कळालं की हे मला फॉलो करायचं आहे, ते तेवढंच फॉलो करा. म्हणजे 3-4 सोर्स वापरून तुम्ही तुमचं नुकसान करून घेताय. आणि जर इझिली सगळ्या गोष्टी दाखवत असाल, आता आम्ही दाखवू इकॉनॉमिक्स गाईडमधून आलेलं रिफ्लेक्शन, तर मग तुम्ही जर इकॉनॉमिक्स गाईड किंवा फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स, आपल्या नोट्स किंवा बजेटचं पुस्तक हे एवढं फोकस केलात तर मिनिमम लेवलला मार्क्स सिक्युअर होऊ शकतात. ठीक आहे, चला. सो हा एक पार्ट झाला त्याचा. येस, आता आपण थेट प्रश्नाकडे जाऊ. बाकी तुम्हाला जे काही आहे सगळं सांगितलेलं आहे, ते एक एक गोष्ट अजून प्रूव्ह करून दाखवेल, याच गोष्टीला बेस देईल. आता हा झाला पहिला प्रश्न आहे त्याचा, लोकसंख्येचा. मी म्हणलं तुम्हाला, आता मी काय केलं इथं पिलर्स पाडले ना ह्याचे इकॉनॉमिक्सचे, आणि हे दुसऱ्या विषयामध्ये पण तुम्हाला दिसतील. जस्ट मिनिट. हां, इकॉनॉमिक्स या विषयाचे बेसिक पिलर्स, कन्सेप्ट, फॅक्ट्स, करंट, आणि याच्यामध्ये इकडं करंटमध्ये बजेट अँड सर्वे आणि ऑदर हे एक. त्याच्यानंतर इकडं पॉलिटीचा अँगल हा एक घेतला, आणि त्याच्यानंतर लोकसंख्या हा एक अँगल. आणि मग याच्यात ऑब्व्हियसली इथं याच्यामध्ये योजना इथं कन्सिडर करू, या बजेटमध्ये याच्यात कुठं पण तुम्ही योजना याच्यातच घेऊ शकता सगळं. हे एवढे पिलर्स घेतलेत मी. हा झाला आपला इकॉनॉमिक्स, प्युअरली इकॉनॉमिक्स. ठीक आहे. आणि मग याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे मी सांगितलं, कॅगवर आलेला प्रश्न, इव्हन धनविधेयक, वित्त विधेयक काय, किंवा केंद्र सरकारमार्फत राज्य सरकारला दिलं जाणार अनुदान, मग त्याचा आर्टिकल, मग निधी, संचित निधी, आकस्मिक निधी, व्हॉटेवर, पण तोही आपला इकडचाच रिलेव्हन्स आहे इकॉनॉमिक्सचा. त्यामुळे इनडायरेक्टली पॉलिटी अँगल असा घेतलेला आहे. लोकसंख्येचा सुद्धा, जिओग्राफीमध्ये पण लोकसंख्या येतं आणि इकॉनॉमिक्समध्ये पण लोकसंख्या येतं, तोही मुद्दा. सो असे एकंदरीत एवढे एरिया मी घेतलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला ह्या इतरचे पण प्रश्न याच्यामध्ये दिसतील, आणि बाकीची पण फॅकल्टी आपली त्या विषयातली तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल. चला, हे सांगितलं, आता पुढे जाऊ. म्हणून प्रश्न तुम्हाला 15पेक्षा जास्त दिसतील, कारण मी एवढे अँगल क्लिअर केले आहेत. इव्हन करंटचं सुद्धा आता MS स्वामीनाथन आपल्या नोट्समध्ये आपण ते दिलेलं होतं, म्हणून तो एरिया इकडे उचललेला आहे. म्हणून 15पेक्षा जास्त प्रश्न दिसतील तुम्हाला. चला, लोकसंख्या, जनगणना, हे जन्मदर, काय मृत्यूदर हा विचारलेला आहे ह्याच्यात. आणि एवढ्या मागे जाण्याची गरज नाही. तुम्ही जर नीट बघितलात तर ह्या 11 वरून किंवा थोडं हे 1 वरून जरी गेलात तरी उत्तर निघतं. ह्याचा अर्थ तुम्ही मृत्यूदर करताना अख्खे मागच्या कितीही वर्ष करणं अपेक्षित नाही, किमान आत्ताचं आणि थोडं 1-2 वर्ष मागे गेलात किंवा 1-2 दशकं मागे गेलात त्याच्या ह्याच्यानुसार तरी उत्तर निघून जातं. हा मला नाही वाटत अवघड प्रश्न होता, इझी कॅटेगरीमधला होता. ठीक आहे, हे एक. यस. आणि मग हा तो प्रश्न इथं, हे अर्थनीतीला आपण किती लेवलला काम केलंय ते तुम्हाला इथे दिसेल.
ह्याचा अर्थ असा नाही की आता हे रिफ्लेक्शन झालं म्हणजे आयोग मला फॉलो करतं. मी तेच सांगतोय, आपला तो मुद्दा नाही की आपल्या ह्याच्यातून प्रश्न आलेच, पण जर सोर्स तुम्हाला इथे दिसत असेल आणि रिफ्लेक्शन दिसत असेल तर हा जर सोर्स वापरला तर रिफ्लेक्शन तुम्हाला जास्त दिसलं असतं. पुढचा प्रश्न. आता याच्यामध्ये अजून एक, ह्या सगळ्या ह्याच्यातून जनगणनेनुसार मागचा एक प्रश्न फार अवघड नव्हता. अजून एक प्रश्न आला, हा पण 2011ची जनगणना, आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घनता हे अशी एरिया बघा ना, हे केलेले आहेत. आणि मग मी नेहमी तुम्हाला म्हणत होतो की पहिले 5 राज्य, शेवटचे 5 राज्य, पहिले 5 जिल्हे, शेवटचे 5 जिल्हे हे फोकस करायचे. ह्याच्यामध्ये क्लिअर कट सर्वाधिक असलेला घनतेचा सर्वात जास्त म्हणजे पहिला, आणि मग इथं काय विचारलं आहे 5वा, हे तुम्हाला रँक इथं क्लिअर झाली. मुंबई उपनगर, त्याच्यानंतर मुंबई शहर 2 नंबर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर जे इथे विधान दिलेले आहेत तुम्हाला. ह्याच्यात टॉप 5 आणि बॉटम 5 हे जरी केलात तरी उत्तर मिळून जातं. आणि पुन्हा हे अर्थनीतीची लोकसंख्येची नोट्स परीक्षेच्या आधी टाकलेली आहे. अर्थनीतीचं टेलिग्राम चॅनल किंवा आपलं इन्फिनिटीचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला अवेलेबल आहे. ती PDF कोणी बघितलं नसेल तर आवर्जून बघून घ्या. हे सगळे रँकिंग. मग जर आत्ता सांगितलेले प्रश्न ॲज इट इज रिफ्लेक्ट दिसत असतील या मटेरियलमधून तर मग फॉलो करायला काय प्रॉब्लेम आहे. आणि मग कन्फ्युजन जर रिझल्ट जात असेल तर आपण कमी पडतोय कुठंतरी, आयोगालाही दोष देऊन फायदा नाही. हे सगळं इझिली अवेलेबल आहे तुम्हाला. चला पुढं. परत लोकसंख्या घ्या. महाराष्ट्राची लोकसंख्या 2011नुसार वेगवेगळी विधानं विचारलेत तुम्हाला. आणि मग विधानामध्ये इथं परफेक्शन गरजेचं का आहे, ह्याच्यामध्ये हे सगळे विधानं बरोबर आहेत. इथं बघा, लिंग गुणोत्तर हे 925 नाही आहे, तर ते किती आहे 929 आहे. परत आपण जे वेगवेगळे सेशन घेतले त्या सेशनमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगत होतो की मित्रांनो, आपल्याला नको त्या गोष्टी खूप रिसर्च करून काही वाचण्यापेक्षा थोडंच वाचा, चांगलं वाचा आणि परफेक्ट करा. हा प्रश्न जर तुमचा चुकत असेल तर विचार करा, हातचे मार्क तुम्ही गमवताय. आणि मग नको त्याच्या मागे, त्या हिगिन्सच्या मागे लागून काय फायदा तुम्हाला, किंवा अर्थशास्त्र आहे, कुबेराचं शास्त्र आहे, करा ना सर्च, मोठे मोठे रिसर्च पेपर देतो काढून तुम्हाला. हातचे मार्क आपण गमवतोय, सोर्स अवेलेबल आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या ना, हा प्रश्न उत्तरही तुम्हाला सांगितलं. हे बघा, हे इथं सगळं हे महाराष्ट्राच्या संदर्भात, हे आपलं ह्याची PDF पण टाकलेली आहे. लोकसंख्येबद्दल सगळे स्टेटमेंट इथं जागेवर क्लिअर होत आहेत तुम्हाला. म्हणजे एवढं मटेरियल इझिली ॲज इट इज फॉलो होतोय. म्हणून म्हटलं तुम्हाला की रिसर्च करून आपण, वी आर नॉट हेअर टू रिसर्च एनिथिंग. इकॉनॉमिस्ट व्हायला आलेलो नाही आहेत. खनन उत्खनन करून आपल्याला काही मोठे हे नाही करायचं, कुठंतरी हडप्पा संस्कृती नाही खोदून काढायची आहे. हे अवेलेबल आहे, आयोगाचा तो एरिया आहे. आयोग जे सांगते ते परफेक्ट करा. आणि परफेक्शन नसल्यामुळं तुम्हाला कन्फ्युजन होतं की इथं किती आहे काय. ह्याच्यात पण इथं 82.91 दिलेलं आहे. ॲक्च्युली जो सेन्ससमध्ये डेटा आहे तो 82.34 आहे. पण ठीक आहे, आता ते नियर अबाउट आयोगानं पकडलं आहे किंवा तोही एरिया काय चुकीचा नाही आहे, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे ते. आणि मग लोकसंख्येत महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागतो. मग आता काही पहिले 5 राज्य माहिती पाहिजे आपल्याला. फार अवघड विचारलं आहे का. पहिलं उत्तर प्रदेश, दुसरं महाराष्ट्र आणि नंतर बिहार. ठीक आहे. साक्षरतेबाबत आहे सगळं, जे काय असेल ते इझी सोर्स अवेलेबल होते. चला नेक्स्ट प्रश्न. आता हा, आणि ह्याच्यातून अजून एक हा वाला क्वेश्चन जो होता इथं, मला हे एक सांगायचं आहे की आयोग क्लोज ऑप्शन फार टाकतं. 925 आहे आणि ॲक्च्युली तुमचं उत्तर इथं 900 इथं दिलं होतं 29. विचार करा, आपल्याला त्या प्रेशरमध्ये ह्याच्यात लक्षात येत नाही. आणि म्हणून मग क्लिअर कट परफेक्शन माहिती, फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स जे मी बाहेर काढलं ना. राज्यसेवा परीक्षा आहे, मान्य आहे, अवघड किचकट प्रश्न पण असतात, पण हे साधे प्रश्न पण आहेत ना. मग इथं 927 आहे की 29 आहे की 25 आहे. आणि याच्यामुळे प्रश्न केला असेल तर विचार करा, 2 मार्क घालवणार तुम्ही. आणि अख्खं 1.5 वर्ष 1 वर्ष लाईफ स्पॉईल करतोय आपण. पुढं नेक्स्ट. ऊर्जा निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा या विकासाला जास्त प्राधान्य दिलं जातं. आता काही प्रश्न असे तुम्हाला डायरेक्टली कुठलाही सोर्स, कुठले पुस्तकं याच्यापेक्षा ना, तुम्ही ओव्हरऑल तो विषय कसा अभ्यास केलेला आहे, ओव्हरऑल सगळे टॉपिक कसे कळलेले आहेत. मी अजून एक तुम्हाला पॅटर्न डिकोड करून दिला होता. इंटरलिंकिंग किंवा को रिलेशन, 2 कन्सेप्टमध्ये आयोग एकत्रित मिक्स करून प्रश्न विचारतो किंवा 2 टॉपिक एकत्र मिक्स करून विचारतो. आता याच्यामध्ये मानव विकास ही एक कन्सेप्ट आहे. आणि ऊर्जेच्या निर्मितीमध्ये ऑब्व्हियसली पर्यावरणाचा ऱ्हास केला म्हणजे कुठला विचारलाय, शाश्वत विकास. म्हणजे शाश्वत विकासावरही प्रश्न आहे, त्यासोबत मानव विकास. आणि एकंदरीत तुम्हाला डेव्हलपमेंट, ग्रोथ ही कन्सेप्ट माहिती पाहिजे. म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमधला फरक काय, डेव्हलपमेंट म्हणजे एक्झॅक्टली काय, आणि त्याच्यामध्ये पुन्हा अजून ह्युमन डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, हे कन्सेप्ट आहेत. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर नीट समजल्या तर लक्षात येईल. आता इथं तुम्हाला सर मानव विकासच का,
बऱ्याच जणांचं असं म्हणणं की सामाजिक विकास पण येतो. तुम्ही जर नीट बघितलात, सांस्कृतिक विकास, राजकीय विकास किंवा सामाजिक कुठला हे जर घेतलं, ह्याचा जो बेस आहे, मूळ आहे, मला सांगा सांस्कृतिक विकास आपण खूप केला, देशाची संस्कृती जपली, सगळं काय केलं, आणि त्याच्यासाठी मग जर मानवच नसेल तर त्या संस्कृतीला काय महत्त्व आहे. राजकीय यंत्रणा पण आपण खूप स्ट्रॉंग केली, सक्षम केली, लोकशाही बळकट केली, सगळं खरं आहे, पण त्याचा सेंटर पॉईंट कोण आहे? ह्युमन आहे. समाज म्हणलं तरी तेच होतं, सेंटर पॉईंट ह्युमन. म्हणजे प्रत्येकाचा सेंटर पॉईंट काय? हा ह्युमन आहे. आणि मग ह्युमन डेव्हलपमेंट हा इम्पॉर्टंट रोल आहे. आणि याच्यासाठी आपण डेव्हलपमेंट ज्यावेळेला करतो, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये त्या लोकांचं उत्पन्न पातळी वाढवून आलं, दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न वाढवलं आलं. मग त्यासाठी रोजगार निर्मिती करावं लागेल, त्याला काहीतरी काम मिळालं पाहिजे. रोजगार निर्मिती करायची म्हणलं की गुंतवणूक औद्योगिकीकरण आलं, आणि मग गुंतवणूक औद्योगिकीकरण आलं की औद्योगिकीकरण आल्यानंतर मग इथं पर्यावरणाचा ऱ्हास हा आला. आणि औद्योगिकीकरणच ही गोष्ट अशी, किंवा इतर कुठली ॲक्टिव्हिटी घ्या तुम्ही, ही तुम्हाला ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी करावीच लागते. आणि ती करताना काय होतं? पर्यावरणाचा ऱ्हास. आता ॲग्रिकल्चर घ्या, इंडस्ट्री घ्या, कुठलंही सेक्टर तुम्हाला ते डेव्हलप करावंच लागेल, कारण ह्युमन डेव्हलपमेंट करायची. आणि ते डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला एनर्जी हा सगळ्यात बेसिक सोर्स आहे. तुम्ही बघा, शेती क्षेत्र मागे काय आपल्याकडं? इलेक्ट्रिसिटी नाही आहे ना, लोड शेडिंग आहे, वीज उपलब्धता कमी आहे. बरं, इंडस्ट्री सेक्टर 24x7 24 तास तिथं लाईट उपलब्ध असते, वीज उपलब्ध असते, म्हणजेच एनर्जी. ऊर्जेचा सोर्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. जगातला कुठलाही देश एनर्जीशिवाय ग्रो होऊ शकत नाही, डेव्हलप होऊ शकत नाही. आणि मग ज्यावेळेला डेव्हलपमेंटचा रोल येतो, मग ती ह्युमन डेव्हलपमेंट असू द्यात किंवा जनरल तुमची डेव्हलपमेंट कुठलीही, ही काय? एनर्जी महत्त्वाची. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी लागणारच आहेत जर ह्युमन डेव्हलपमेंट करायची असेल. आणि मग ही एनर्जी निर्माण करताना तुम्हाला जर थोडी पर्यावरणाचा ऱ्हास करायची असेल तर ते तुम्ही ॲक्सेप्ट करताय, कारण प्रायोरिटी काय? ह्युमन डेव्हलपमेंट. आणि म्हणून मग आता इथं बघा, ह्युमन डेव्हलपमेंट इज प्रायोरिटाइज्ड. ही प्रायोरिटी आहे कशाच्या? अगेन्स्ट इन्व्हायरमेंट डिग्रेडेशन इन एनर्जी जनरेशन. म्हणजे तुम्हाला एनर्जी सोर्स हा इम्पॉर्टंट आहे, आणि तो जनरेट करताना पर्यावरणाचा ऱ्हास झाला असेल तर ठीक आहे, हरकत नाही, कारण आपल्याला जास्त इम्पॉर्टन्स कशाला द्यायचं आहे? ह्युमन डेव्हलपमेंटला. आय थिंक तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली आहे. याच्यासाठी सगळ्या गोष्टी, सगळे टॉपिक्स हे नीट समजल्यानंतर ह्या कन्क्लुजनला येऊ शकताय. म्हणजे हा सुद्धा प्रश्न तुमच्या आवाक्यातला होता. आता मागचे किती प्रश्न तुम्ही बघा, आपण जेवढे आत्ता प्रश्न बघितले, तो पहिला लोकसंख्येचा होता, तोही बेसिकवाला होता. दुसरा पण 3 तर प्रश्न डायरेक्टली लोकसंख्येचे होते, ॲज इट इज 3 म्हणजे 6 मार्क झाले तुमचे. आणि हा सुद्धा कन्सेप्ट बेसवर होता, म्हणजे 4 म्हणजे 8 मार्क इथं झाले, 4 क्वेश्चन्स तुमचे आलेत. हा सुद्धा आपल्या आवाक्यातलाच प्रश्न होता बरं का. म्हणजे मी कंपॅरिझन तुम्हाला एक हे करून देईल, प्रश्नामध्ये बायफर्गेशन करून देईल. बघा, इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन, इकॉनॉमिक्सचे तरी हे नेहमी लक्षात ठेवा. इकॉनॉमिक्स हा विषय जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, इझी प्लस मीडियम ही एक कॅटेगरी करतो मी, आणि हार्ड ही एक कॅटेगरी करतो. एकूण 15 प्रश्न नियर अबाउट आपण धरू. आता इथं हार्ड क्वेश्चन म्हणजेच आपण त्याला थोडं अननोन कॅटेगरी किंवा अनएक्सपेक्टेड म्हणू आपण त्याला. हे आपल्याला एक्सपेक्टच नव्हते इथून आलेत, असं काही नाव द्या. इझी प्लस मीडियम म्हणजेच ह्याला आपण नोन एरिया म्हणू. नोन एरियामधून आले, जे की बऱ्यापैकी माहीत होते, आणि एक्सपेक्टेड हे आपल्याला होते, असं एवढं लक्षात ठेवा. इथं दरवर्षी आयोग फिक्स 2 किंवा 3 प्रश्न या एरियात टाकतो म्हणजे टाकतो. हे आत्ता तुम्हाला लक्षात असेल मी काय म्हणतोय ते. ह्याच्या आधीही सांगत होतो, पण तुम्ही फक्त ऐकत होतात, समजून घेत नव्हतात. आज ऐकू पण येत असेल आणि समजत पण असेल की ही दरवर्षी आयोगाची फिक्स पॅटर्न आहे किंवा एक लेवल आहे, स्ट्रक्चर आहे, हे बदलत नाही आयोग. आणि आपल्याला याच्या मागे लागायचं नाही. फक्त कधी कधी ह्या वर्षी जसं केलं, हा आकडा कितीवर गेला? 2नी वाढवला, म्हणजे टोटल हा आकडा 5वर नेला इकडं. ठीक आहे ना? बरं तुम्ही मला सर 5वर नेला, मग व्हॉट अबाउट इकडं जे एक्सपेक्टेड नोन एरिया होते, 10 क्वेश्चन आहेतच की तुमचे, ह्याच्यापैकी तुमचे किती बरोबर आले ते सांगा. आता तुम्ही इकडं नको ते रिसर्च पेपर करून MA इकॉनॉमिक्सचे मोठे मोठे पुस्तक वाचण्यापेक्षा एवढा एरिया आपला आहे ना. बरं, हा दरवर्षी असा आयोग एवढं हे करतो का? ह्यावर्षी राज्यसेवेचे असे प्रश्न खूपच जास्त होते, टफ, जे की तुलनेने दरवर्षी 2 किंवा 3 असतात. आणि मग इकडचा एरिया किती येतो? इझी आणि मीडियम हा 12 क्वेश्चनच्या आसपास हा आपला एरिया आहे, हे समजून घ्या. आणि मग हेच मी तुम्हाला सांगतो की हे आत्ता जे प्रश्न बघितले इझी आणि मीडियम कॅटेगरीमधले होते. आता पुढे जाऊ. हां, इथं हा वाला प्रश्न, हा कशाचा येतो? पंचवार्षिक योजना. आता पंचवार्षिक योजनेमध्ये पण इथं तुम्ही ह्याच्या आधीचे पंचवार्षिक योजनेचे प्रश्न बघा आयोगाचे, फार एकदम सोपे, इझी असे वाटायचे.
इवन राज्यसेवेला प्रीला खूप साधे साधे काही कालावधी विचारला आहे, काही घोषवाक्य विचारलेले आहेत, पंचवार्षिक योजना एवढे बेसिक लेवल विचारलेले आहेत. पण आता मात्र मग पुन्हा तो पुढचा टफ लेवलचा आहे तो प्रश्न की या सगळ्या 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टामध्ये पर्टिक्युलरली 12वी पंचवार्षिक योजना त्याचं ऑब्जेक्टिव्ह आणि त्याच्यामध्ये पण काय घेतले, किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणं हे आवश्यक होते. आणि असे ऑप्शनसुद्धा फार क्लोज आहेत. आता लॉजिक लावायचं तर आपण लॉजिक लावूच की, ते तर सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे की लॉजिक लावून सर काय उत्तर येतं आहे. पण तुम्हाला जर इन्फॉर्मेशन द्यायची असेल ना, या इकडं हा इन्फॉर्मेशनचा पार्ट. ठीक आहे. गव्हर्नमेंट साईट मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन टोटल पेजेस याच्यामध्ये इथं मॅक्रोइकॉनॉमिक पॅरामीटर प्रिव्हियस प्लॅन्स अँड टार्गेट्स हे 12th प्लॅन म्हणजे 12वी पंचवार्षिक योजना. आणि याच्यामध्ये इथं सगळं हे असं दिलेलं आहे. WPI इन्फ्लेक्शन रेट 4.5 ते 5.0. आता हा सोर्स आहे टाकेल मी तुम्हाला, त्याचा विषय नाही आहे. पण तुम्ही बघताय का ह्या सगळ्या गोष्टी टोटल पेजेस 99 पेजेस आहे, म्हणजे 100 पेजचं हे डॉक्युमेंट आहे. आणि त्याच्यानुसार तुम्हाला हे झालं आहे. आणि मग तुम्ही हा प्रश्न इथं आलेला आहे. मिळाला का सोर्स, झालं का समाधान, फार आत्मिक सुख मिळालं म्हणा सर, असं काहीतरी सांगत जा आम्हाला. जे काहीतरी भयानक विचित्र प्रकार तो शोधून आणला दाखवला का नाही, मग वाटतं अरे हां हे भारी मास्तर आहे एकदम. पण माझं काय म्हणणं आहे, दाखवलं तुम्हाला सोर्स. चला हा प्रश्न कुठून आला, जवळपास 100 पानांचा रिपोर्ट आहे. बरं त्याच्यातून तोच प्रश्न विचारला, अजूनही विचारला जाऊ शकतं. दिला तुम्हाला सोर्स, सगळं दिलं. आता तुमचा फायदा काय झाला याच्यातून. बरं पुढच्या परीक्षेला याच ह्याच्यातून प्रश्न येणार आहे का. बरं असे कितीतरी रिपोर्ट दाखवू तुम्हाला. ही रिॲलिटी आहे, हे वास्तव आहे. बऱ्याच जणांना पटत नसेल मी, आणि हे जे सांगतो ना हे काही वर्षानंतर कळलं तुम्हाला की सर बरोबर सांगत होते. हा जो एरिया आहे ना आता तुम्हाला दिला आहे, सांगितलं आहे, सोर्स पण दाखवला आहे. पण याच्यामागे पळायचं का, डूज अँड डोंट्स तेच सांगितलं मी. हा एरिया आयोग डेफिनेटली कुठून तरी सर्च करून टाकतो, तो आयोगाचा अधिकार आहे. आयोगाने प्रश्न कुठून विचारायचे, किती डेप्थने विचारायचे, तिथं आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे मी आयोगाला असं नाही म्हणू शकत की नाही सोपे सोपे विचारले पाहिजे. आता आपल्याला काय ज्या गोष्टी आपल्या हातात आहे ते करायच्यात. आयोगाच्या प्रश्नामध्ये काय डेप्थ असली पाहिजे, कसे असले पाहिजे आपल्या हातात नाही. सो मग हे 2, 3 किंवा 4 प्रश्न बाजूला ठेवून उरलेला एरिया आयोग तुम्हाला बिलकुल देतो, जे की मी तुम्हाला दाखवून पण दिलेत प्रश्न. मग हा एरिया इथं आहे, तो दाखवला आहे. आणि एवढा डेप्थवाला प्रश्न ह्या 12वी पंचवार्षिक योजनेमध्ये डिटेल आकडेवारी करणं अपेक्षित आहे. त्याच्यातही ही आकडेवारी सहसा कुठल्याही बुकमध्ये उपलब्ध नसते. त्यासाठी तुम्हाला करावा लागतो रिसर्च, त्यासाठी लागतो वेळ. एवढा वेळ त्याच्यात देऊन 2-4 तास सर्च करून भरपूर पानांचे डॉक्युमेंट येऊन मग तुम्ही अभ्यास करणार. आणि मग केवढा अभ्यास करून आयोगाने प्रश्न विचारला तर उत्तर येणार. आणि प्रश्नच नाही विचारला तर गेलं का सगळं. मग परत समाधान की मी फार अभ्यास करतो, रिसर्च करतो, काही अर्थ नाही त्याला. डायरेक्शन लेस पळणं ह्याला म्हणायचं, डायरेक्शन लेस मेहनत घेणं. म्हणजे तुम्ही पुढे गेला पाहिजेत पण प्रॉपर डायरेक्शननी गेला पाहिजेत. चला सांगितलं. नेक्स्ट पुढं अजून आता ही समिती. आता समितीमध्ये पण ही आबिद हुसेन समिती 95ची विचारलेली आहे. हरकत नाही ना. परत तोच मुद्दा की आयोगाचा अधिकार आहे तो विचारा, काय कुठलं विचारायचं ते. मग आपण काय सगळ्यांच्या मागे पडायचं का. आता 1947 पासून ते आत्तापर्यंत एवढा मोठा कालावधी आहे भारताच्या पूर्ण ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा. त्यात वेगवेगळे सेक्टर आहेत, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, सर्व्हिस, अजून कुठले इंडस्ट्रीमध्ये पण MSME सेक्टर आहे. मग या सगळ्यांबाबत एवढा मोठा प्रवास आहे, वेगवेगळ्या समित्या आहेत. तुम्हाला 20-25 समित्यांची नावं आत्ता दाखवू शकतो मी फक्त ह्याच्याबाबत. मग त्या सगळ्या कुठला आयोग येणारच आहे. आपल्याला जेवढं शक्य आहे, जेवढा सोर्स आपण वाचतोय तेवढा परफेक्ट करा. मग ही आबिद हुसेन समिती ही विचारलेली आहे. सो याच्यामध्ये येतं लघु उद्योग. आणि मग इथं स्थापनेची डिसेंबर 1995ला झालेली आहे. अहवाल 1997ला सादर केलेला आहे. आणि लघु उद्योगांचा काय करायचा होता की एक रिव्ह्यू घ्यायचा होता आपल्याला डेव्हलपमेंटसाठीचा. हे इथं तुम्हाला स्थापना पण दिलेली आहे आणि हे दिली. ह्याचा सुद्धा सोर्स आणि डॉक्युमेंट अवेलेबल आहे, तुम्हाला पाठवायचं. अर्थनीती टेलिग्राम चॅनल, अर्थनीती बाय गजानन बसके सर्च करा, किंवा आपलं द कोर इन्फिनिटी अकॅडमीला टाकेल मी. तोच मुद्दा येतो, हे सोर्स तुम्हाला टाकून फायदा काय आहे. आणि आपण आता नक्कीच तो बघितला पाहिजे. माझं अजून एक वाक्य असतं बघा, इनपुट आउटपुट रेशो. हे महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी मेहनत घेताय, खूप वेळ देताय, तेवढं इनपुट्स देताय आणि आउटपुट काय, काहीच नाही. मग हे सगळे रिसर्च सोर्सेस तुम्हाला देऊन तुम्ही अभ्यास करून पुढच्या परीक्षेला फायदा होणार आहे का. मग याच्या मागे पळू नका. फक्त तुमच्या समाधानासाठी मी दाखवतोय, जे की तुम्हाला असं वाटलं की ह्याची काही गोष्टी आहेत ते कळायला पाहिजेत आपल्याला. चला पुढे जाऊ. नेक्स्ट आपण पुन्हा बेसिक ह्याच्यामध्ये एकदम फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स. ज्यांनी परत ती नोट्स बघितली आहे, आता परत तो मुद्दा येतो की त्यातून आहे का, आलं आहे का. हा मुद्दापेक्षा राज्यसेवेला सुद्धा फॅक्ट्स टू द पॉईंट पार्ट पाहिजे, हे इथं त्याचा हा अर्थ आहे. हे काय याच्यात डिस्कशन करण्यासारखं नाही काही. हां इथे या म्हणून सर आता हे सांगा काय ते. अशा काही गोष्टी असतील तर ती मजा येते ऐकायला. बघा हा सुद्धा आयोगाचा जो शब्द आहे ना, दृष्टिकोन नियोजन, हा आपल्याला जरा जड जातो.
हे माहिती नसतं. सरळ सरळ लाँग टर्म प्लॅनिंग ज्याला म्हणतो ना आपण, तो हा शब्द आहे. आणि मग लाँग टर्म प्लॅनिंगमध्ये जर बघितलात तर ऑप्शन आहेत 4. हे सुद्धा तुमच्यासाठी नवीनच आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की काही काही जणांना जर हे एरिया माहीतच नसतील तर त्यांनी उगाच अटेम्प्ट करायच्या मागे पळू नये. तरीही हा मात्र स्किप करण्यासारखा नव्हता, कारण थोडंफार तुम्ही जर बघितलात तर ज्याला थोडी माहिती की ही पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग म्हणजे लाँग टर्म प्लॅनिंग आहे, एक तर 1 किंवा 2 वर्ष हा शॉर्ट ड्युरेशन झाला, हे लाँग टर्म आहे हे शॉर्ट टर्म आहे, हा विषय कटला. त्यात हे पुन्हा इथं ड्युरेशन 15 ते 20 दिले मान्य आहे, पण एवढ्या मोठ्या ड्युरेशनसाठी सिंगल योजना, एखादी गव्हर्नमेंट स्कीम किंवा एकच पॉलिसी ही वर्कआउट नाही होऊ शकत. ॲक्च्युली मल्टिपल पॉलिसी किंवा गव्हर्नमेंट स्कीम याच्यात असू शकतात. हे कटलं. आता ह्या दोघांमध्ये जर तुम्ही बघितलात तर हा सुद्धा पर्याय चुकीचा नाही आहे, हाही बरोबर येतं. पण त्यातल्या त्यात आता विषय काय येतो, ज्यावेळेला असे 2 ऑप्शन्स क्लोज आहेत, त्यातल्या त्यात ॲप्रोप्रिएट थोडे काही डॉक्युमेंट सर्च करून जर बघितलात तर हा ऑप्शन जास्त त्याला लागू होतो, बीवाला. दीर्घकालीन म्हणजे 15 ते 20 किंवा 25 वर्षाच्या कालावधीमध्ये हे इथं ॲडव्हान्स ठरवणं. त्यामुळे याचं उत्तर हे आहे आणि हे त्याचं डॉक्युमेंट. चला या इकडं. आता ह्याची क्लिअरिटी तुम्हाला किती दिसते काय नाही बघा. हे इथं राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट, तमिळनाडू. आणि इथं त्याच्यानुसार थोडंफार तरी काय ते सापडतं, पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग. आता जे दिसत नसेल तर मी वाचून दाखवतो. पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग रेफर्स टू अ लॉंग टर्म प्लॅनिंग. झाला पहिला कीवर्ड. इन विच रेंज टार्गेट आर सेट इन ॲडव्हान्स शब्द लक्षात ठेवा, फॉर ए पिरियड ऑफ 15, 20 or 25 years. आता ॲज इट इज येत आहे का सगळं. आणि मग याच्यामध्ये इथं डज नॉट एम्प्लॉय वन प्लॅन. ह्याच्यामध्ये इथं एकच प्लॅन, एकच योजना याच्यात होऊ शकत नाही एंटायर पिरियडसाठी. आणि मग या इकडं आता आपल्या प्रश्नाकडं, हे एकच योजना, हे कट झालं. इथं ॲडव्हान्स तुम्हाला इंग्लिशमध्ये दाखवतो. चला हाच प्रश्न इंग्लिशमध्ये जास्त सोपा जाईल तुम्हाला. लॉंग रेंज टार्गेट्स आर सेट इन ॲडव्हान्स फॉर पिरियड ऑफ 15, 20, 25 years. आणि आहे का इथं रेफरन्स सापडतोय का? ॲज इट इज आहे इथं, ॲज इट इज. मी वाचून दाखवला जर थोडं इथं ब्लर असेल तर. मला जसं डॉक्युमेंट भेटलं मी तसं ते घेतलेलं आहे. परत मिळालं समाधान, खूपच भारी म्हणावं सर. तोच मुद्दा येतो की परत याचा तुम्हाला काय फायदा आणि नेक्स्ट एक्झामसाठी. मग याच्यामुळे होतो काय, आपण डायव्हर्ट होतो की असे काहीतरी सोर्स कळायला लागतात. मी म्हणतो ना तुम्हाला, देतो सोर्स मोठे देतो. आता 4-5 वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे जे MA इकॉनॉमिक्स किंवा अजून त्याच्या पुढचे कुठले तरी आहेत पुस्तकं आहेत, आणि टोटल जवळपास 1,000 पानं सगळ्यांची मिळून एवढे इकॉनॉमिक्सचे सोर्स तुम्हाला मी जर दिले 1,000 पानांचे, आणि तुम्ही जर वाचलात तर असे 1 किंवा 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न त्यातून येतील. आणि बाकीचे 10 ते 12 प्रश्न आपलं इकॉनॉमिक्स गाईड, अर्थनीतीचं, बजेटचं पुस्तक किंवा आपल्या फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स नोट्स, ह्या सगळ्या मिळून 500 पानाचे असतील, सगळ्या मिळून नियर अबाउट. आणि मग एवढ्यातून करून जर आपल्याला 10 प्रश्न कव्हर होत असतील आणि 1,000 पानं वाचून 2 प्रश्न कव्हर होत असतील, इनपुट आउटपुट रेशो हे मान्यच केला पाहिजे. काय आहे बघा, तुम्ही ठरवा काय करायचं आहे काय नाही ते, हे सगळं तुमच्या समोर आहे. म्हणलं ना, आपलं ह्या सगळ्या गोष्टी ज्या करायचा उद्देश आहे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षा पटकन पास व्हायचं आणि बाहेर पडायचं. 5-5, 6-6 वर्ष लागण्याचं कारण हे आहे, ही डायरेक्शनच कधी मिळाली नाही आपल्याला. हे अशा पद्धतीनेही करायचं असतं ते. ठीक आहे. नेक्स्ट, स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता, त्याबाबतचा हा प्रश्न आहे. बरं, इथं फर्टिलिटी रेट याच्यात काय केलेलं आहे, आता तुम्हाला हे सगळे जे ऑप्शन आहेत नाही सगळे, ह्याच्यामध्ये एज्युकेशन हा फॅक्टर हा घेतलेला आहे. आणि मग सगळे विधानं हे बरोबर ठरतात. इथं येतो काही डायरेक्टली प्रत्यक्षपणे ह्याला काही लागू आहे का हे बघितलं जातं. आता बघा, आयोगाचे प्रश्न ह्या लेवलला गेले, हे ॲनालिसिस महत्त्वाचं आहे. म्हणजेच एज्युकेशन आपण ज्याला म्हणतो वुमन एम्पॉवरमेंट, महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. आणि त्यामधल्या त्या एम्पॉवरमेंटमधला सगळ्यात मेजर इथं फॅक्टर पकडला त्यांनी एज्युकेशन. साक्षरता वाढली पाहिजे स्त्रियामध्ये. साक्षरता वाढल्यानंतर, आता मी आधी कन्सेप्ट समजून सांगतो मग आपण ऑप्शनकडे येऊयात. ह्याच्यामध्ये होतं काय, जनरली एज्युकेशन वाढल्यामुळे महिलांमध्ये साक्षरता वाढते. साक्षरता वाढली की ऑब्व्हियसली विचार करण्याची पद्धत, थिंकिंग प्रोसेस, मेंटॅलिटी, मॅच्युरिटी ही ऑब्व्हियसली वाढणार. सगळ्या आधीच्या लेवलला विचारसरणी, उच्च विचारसरणी होणार एज्युकेशनमुळे. बरं, आपण इतिहास पण वाचतो, सगळे समाजसुधारक महिला एज्युकेशनसाठी किती हे केले, महात्मा फुले किंवा आंबेडकर, सगळेच तुम्ही घ्या, हे सगळे सोशल रिफॉर्मर्स एज्युकेशनसाठी, त्यात विशेषतः स्त्री शिक्षण हे जास्त फोकस केले, कारण एम्पॉवरमेंट करायचं आहे. बरं, ह्याच्यामुळे अवेअरनेस वाढतो महिलांमध्ये, किंवा जे आपण देशातील सरकारचं धोरणं म्हणतो त्याचा विचार, त्याचा अवेअरनेसही वाढतो. विशेषतः परत ह्याच्यात दिलेलं आहे लोकसंख्या नियंत्रण हा जो प्रकार येतो,
तो सरकारने राबवून चालत नाही, म्हणजे सरकारने फोर्सफुली करून चालत नाही, तो ॲक्च्युली लोकांकडून तो घेतलेला निर्णय असला पाहिजे. मग लोकसंख्या नियंत्रण करणं म्हणजे छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही जी धारणा आहे, किंवा हम दो हमारे दो 2000 सालचं लोकसंख्या धोरण आहे, त्याच्यातलं वाक्य आहे. मग हे सगळं लोकांनी स्वीकारलं पाहिजे. कधी स्वीकारतील? जेव्हा लोकांमध्ये अवेअरनेस येईल, तेवढ्या लेवलचं एज्युकेशन पुढे येईल, आणि मग ती मॅच्युरिटी आल्यानंतर लोक ॲक्सेप्ट करतील आणि त्यांना ही इम्पॉर्टन्स कळेल छोट्या कुटुंबाचं, आणि विशेषतः इथं महिलांबाबत. ठीक आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होईल बघा, त्या महिलेला किंवा त्या कुटुंबांना लक्षात येईल की आपल्याकडं जेवढे कुटुंबाचे सदस्य जेवढे जास्त असतील तेवढं आपल्याला इन्कम सगळ्यांना व्यवस्थित हे करता येणार नाही, प्रत्येकाच्या बेसिक नीड्स पूर्ण करता येणार नाहीत, क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन करता येणार नाही, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करता येणार नाही. याच्यासाठी छोटं कुटुंब हा जो काही कन्सेप्ट आहे तो त्यांना मान्य होईल. कधी? एज्युकेशनमुळे. आणि म्हणून मग मूल जन्माला घालणारी जी मानसिकता आहे, किंवा आपलं कुटुंब छोटं असलं पाहिजे का मोठं असलं पाहिजे याच्याबाबतचा जो अवेअरनेस आहे तो एज्युकेशनमुळे येतो. आणि मग याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ इम्पॉर्टंट आहे आपल्या फॅमिली मेंबरची, आणि म्हणून मग पुन्हा तो फर्टिलिटी रेटचा इथं संबंध येतो एज्युकेशनचा. डायरेक्टली क्लिअर झाला. दुसरा महत्त्वाचा पॉईंट. आणि मग याच्यासाठी जे सायंटिफिक काही मेथड्स आहेत, किंवा याच्यात इथं क्लिअर तुम्हाला हे दिलेलं आहे बघा, इन्फॉर्मेशन हे की आपण काय करतो, कॉन्ट्रासेप्शन जे वापरण्याच्या बाबतीतला रोल असतो महिलांचा किंवा पुरुषांचा, विशेषतः इथं स्त्रियांचा विचारला आहे, त्याच्याबाबत अजून जास्त अवेअरनेस वाढतो. म्हणजे शिक्षण आणि साक्षरता हा स्त्रियांना गर्भनिरोधक विषयक अधिक ग्रहणक्षम बनवतो, आणि याच्यामुळे मग फर्टिलिटी रेटवर परिणाम होतो. हे ॲज इट इज लागू होतं. हे जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि हे सगळ्यात त्याला ॲप्रोप्रिएट हे लागू होतं या प्रश्नाला. आता दुसरं, शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात का? तर बिलकुल, ऑपॉर्च्युनिटी वाढणार ना. एखादी महिला खूप जास्त शिक्षित झाली आहे, तिला स्किल एज्युकेशन खूप चांगल्या पद्धतीने, जॉब ऑपॉर्च्युनिटी वाढणार आहे, त्यामुळे तेही बरोबर आहे. दुसरं, शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलींना किंवा मुलांना शिक्षित व्हावे असं वाटतं का? तर ऑब्व्हियसली ती फिलिंग येणारच ना. एखादी आपण म्हणलं ना, मुलगी शिकली प्रगती झाली, किंवा एका कुटुंबामधील एक मुलगी शिकली की अख्खं कुटुंब सुधारतं. मग ती महिला स्त्री जर शिक्षण घेऊन पुढे गेली, तिला ऑब्व्हियसली वाटणार ना तिच्या मुलीनं शिकलं पाहिजे. तेही काही चुकीचं नाही आहे. पुढं, स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते का? तर एज्युकेशन मिळाल्यानंतर पहिलंच वाक्य सांगतं की जॉब ऑपॉर्च्युनिटी वाढतात म्हणून. जॉब ऑपॉर्च्युनिटी वाढल्या म्हणजे त्या महिलांना कुठेतरी काम मिळतं, काम मिळालं म्हणजे उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला, म्हणल्यानंतर आर्थिक स्थिती सुधारणार. सो हे सुद्धा चुकीचे नाही आहेत. पण त्यातल्या त्यात एज्युकेशनचा आणि फर्टिलिटीचा याचा संबंध डायरेक्टली सी या ऑप्शनशी जोडला जातो. ह्याचा अर्थ आता आयोगाने कुठले घेणं अपेक्षित आहे, त्यातल्या त्यात आपण सी गृहीत धरला तर सी कुठं आहे? इथं एक सी आहे, इथं एक सी आहे, इथं सी नाही म्हणल्यावर हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता मिळालं का उत्तर? असं पण करता येतं की सर आता कन्फ्युजन काय होतं, मग कुठलं बरोबर घ्यायचं? सी तर कन्फर्म असल्यानंतर सीवाले घ्या. मग सीमध्ये पण 2 आहेत, डी सोबत घ्यायचं आहे की हे घ्यायचं? आता हा आयोगाचा निर्णय. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डिसिजन मेकिंगसारख्या आहेत की तुमचं उत्तर चुकीचं नसतं, त्यातल्या बेस्ट त्याला ॲप्रोप्रिएट असलेलं उत्तर तुम्हाला निवडायचं असतं. आय होप सो तुम्हाला सॅटिस्फॅक्शन झालं असेल ह्या सगळ्या प्रश्नांच्या एक्सप्लेनेशनमधून. ह्याच्यातून एवढा रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपल्याला करायची अजिबात गरज नाही आहे, पण आपल्याला माहिती असला पाहिजे आयोगाने विचारला प्रश्न, त्याची डेप्थ ही किती असते आणि कशा लेवलला विचार करायला पाहिजे, हा अँगल तुम्हाला इथं देणं अपेक्षित होतं मला. ठीक आहे. चला, एज्युकेशन आणि फर्टिलिटी रेट याचा सगळा संबंध इथं दिलेला आहे. नेक्स्ट, चला, अन्न सुरक्षा हा सुद्धा थोडा वेगळ्या सोर्समधून तुम्हाला करावा लागला असता, जनरली सोर्समधून सापडत नाही. आणि इथं ही फूड सिक्युरिटी ही कन्सेप्ट आहे, त्याच्यातही काही स्टेजेस विचारलेले आहेत तुम्हाला. जनरली फूड सिक्युरिटी ही कन्सेप्ट म्हणजे काय की सर्वांना अन्न मिळालं पाहिजे, आणि मग त्याच्यातही नुसतं अन्न मिळालं नाही पाहिजे, मग पोषक अन्न मिळालं पाहिजे. त्याच्यातही मग पुन्हा जे आपण न्यूट्रिशन म्हणतो तर ते एकाच अन्नातून मिळते का? मग त्यातून वेगवेगळे अन्न, मग त्यात डाळी आल्या, मग त्याच्यात दूध, मग पालेभाज्या, मग हे सगळं हे वाढत गेलं. मग फूड सिक्युरिटीमध्ये प्रायोरिटीज आपण डायरेक्टली सगळ्यांना सगळंच देऊ शकत नाही, तर टप्प्याटप्प्याने दिलेलं आहे. मग तुम्ही हे बघा, इथं इंग्लिशमध्ये जास्त सोपं जाईल आधी, किंवा इथं मराठीत तुम्हाला ज्याला ज्याला हे होईल ते बघा. इथं अन्नधान्य उपलब्ध करून देणं ही एक स्टेज झाली. त्याच्यात नुसतं अन्नधान्य नाही, आता अन्नधान्य कॉमनच आहे, पुन्हा डाळी उपलब्ध करून दिल्या. बरं, अन्नधान्य डाळी परत आहेत, मग तिसऱ्या याच्यात त्यांनी काय म्हटलं की अजून दूध, भाजीपाला हे पण आलं पाहिजे. पुन्हा हे सगळं आहेच, याच्यासोबत आता काय झालं, फळं आले, बरं मांस आले, मासे आले, हे, आणि या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला ह्याच्यातच दिसतं. हे मुंबई युनिव्हर्सिटी MA इकॉनॉमिक्स, टोटल 300च्या आसपास पे 290, 300 घ्या इकडं. आणि ह्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. घ्या, सोर्स तुम्हाला लागतो ना. आता इथं हे
अन्नधान्याची सर्वांसाठी उपलब्धता, खाद्यान्न डाळीची उपलब्धता, खाद्यान्न डाळी दूध दुग्धजन्य पदार्थ, खाद्यान्न डाळी दूध दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला फळे अंडी मासे मटण, हे सगळं म्हणजे ह्या अवस्था आहेत, ह्या चारही अवस्था आहेत, ह्या चारही अवस्था. आणि या इकडं प्रश्नाकडं हे इथं. बरं, ह्याच्यासाठी मग पुन्हा तोच मुद्दा येतो की आता आपण जनरली ज्या सोर्समधून फूड सिक्युरिटी वाचतो तेवढा एरिया कव्हर झाला ठीकच आहे, नाही तर मग हे परत हे 300 पानाचं आधीचं काहीतरी 200-300 पानाचं 100 पानाचं 500-600 पानं तुम्हाला इथंच व्हायला लागलेत. आणि त्याच्यातून 2-3 प्रश्न येणार. विचार करा, सोर्स दिला सांगितलं, म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला हे नाही करत आहे की असे करूच नका. त्याच्यातही जुने विद्यार्थी असतील ज्याने मेन्स दिलेले आहेत त्यांनी हे सोर्स करा, त्यांनी व्हॅल्युएशनसाठी करा. ज्यांचं बेसिकच काही खरं नाही, आपल्याला अजून तो साधा मुद्दा येत नाही, महाराष्ट्राची लोकसंख्या किती घनता किती आहे तिथं चुकायला लागलं आहे, तर इकडे रिसर्च करून काय फायदा आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या स्टेजला आहेत, किती अभ्यास आहे, याच्यावरून ह्या गोष्टी वेगळ्या ठरणार आहेत. चला पुढं. अजून एक आता खुश झाला असेल हा प्रश्न आल्यामुळं, सर ह्याचं एक काय ते सांगा. ही सुद्धा कन्सेप्ट आहे. आता याच्यात वेगवेगळे अर्थतज्ञ त्यांनी मांडलेल्या थेरी सिद्धांत, मित्रांनो हा फार मोठा भाग आहे लिटरली. इव्हन राज्यसेवा मेन्सला सुद्धा तुम्हाला ह्याचा इनपुट आउटपुट रेशो फार कमी आहे. आता तरीही तुमच्या समाधानासाठी हे सांगतो. इथं काय येतं की त्यांनी अकॉर्डिंग टू गुन्नार मिर्डाल, आता इथं सुद्धा त्यांनी हे आयच्या जागी इथं वाय आहे पण ते आय टाकलं, हरकत नाही असू द्या. त्याच्यातही पुन्हा स्प्रेड इफेक्ट म्हणजे गव्हर्नमेंटचा रोल विचारला आहे आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे आणि ऑब्व्हियसली तो गव्हर्नमेंटचा असतो. आणि यांनी जी थिअरी मांडली आहे ह्याच्या संदर्भात तर काय स्प्रेड इफेक्ट ही एक कन्सेप्ट आहे. मराठीत जास्त जड जातं, इंग्लिशमध्ये जाऊ. आणि इथं बॅकवर्ड इफेक्ट्स. आता हे अजून ह्याला एक शब्द आहे पर्याय, म्हणजे हा सुद्धा चुकीचा म्हणता येणार नाही आपल्याला, काही सोर्समध्ये हा पण आहे, पण बॅकवॉश जो आहे आता प्रोनाऊन्स वेगळं करा, बॅकवॉश करा, बॅकवॉश काय असेल ते तुम्ही इथं ते येतं ह्याच्याऐवजी, बॅकवर्डच्या ऐवजी. ठीक आहे, म्हणजे 2 इफेक्ट्स त्यांनी मांडले, स्प्रेड इफेक्ट आणि बॅकवॉश इफेक्ट असे 2. त्याचा बेस सांगतो आता आणि मग पुन्हा ऑप्शनकडे येऊ आपण. कुठल्याही सरकारचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जर करायची असेल तर ती मला सांगा ठराविक राज्यांची झाली पाहिजे का, शहरांची झाली पाहिजे का? मग स्वातंत्र्यापूर्वी तर ब्रिटिशांनी तसंच केलं होतं ना. स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत सरकारचं किंवा कुठल्या सरकारचं डेव्हलपमेंट हे विजन होतं, उद्दिष्ट होतं. आर्थिक नियोजनाचं पण उद्दिष्ट विकास करणे हाच होतं. पण तो विकास कसा करणे, फक्त शहरांचा नाही तर ग्रामीण भागापर्यंत पण झाला पाहिजे. म्हणजेच ठराविक राज्य विकसित झाले होते तर बाकीच्या राज्यांना पण विकसित करायचं होतं. म्हणजे इथं रिजनल इम्बॅलन्स, रिजन हे टार्गेट केलेलं आहे. प्रादेशिक असमानता, प्रादेशिक असमतोल लक्षात ठेवा, ही कन्सेप्ट आहे. आणि मग इथं त्यांनी एक थेरी मांडली आहे, मिर्डाल्स क्युम्युलेटिव्ह कॉजेशन थेरी, ही एक थेरी आहे त्यांची. आणि याच्यामध्ये रिजनल इम्बॅलन्स याच्याबाबत त्यांनी काय केलं आहे बघा. जनरली सरकारला सर्वसमावेशक विकास हे करणं अपेक्षित असतं, सगळ्या प्रदेशांचा विकास. पण त्याच्यामध्ये 2 इफेक्ट सांगितलेत त्यांनी. एक म्हणजे स्प्रेड इफेक्ट. उदाहरण देतो, हा जर एक रिजन आहे, समजा पुणे किंवा मुंबईचं घ्या, आपण मुंबईचं उदाहरण देतो तुम्हाला. याच्यामध्ये एक रिजन आहे, हा मुंबईचा डेव्हलपमेंट झालेला पार्ट आहे आणि हा खूप जास्त डेव्हलपमेंट होते ह्याच्यावर. ह्याला काही नॅचरल बेनिफिट्स पण असू शकतील त्या रिजनला. आणि ह्याच्यामध्ये होतं काय, इनफ्लो वाढतो, इनफ्लो. मग इनफ्लो कशाचा, कॅपिटलचा. मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट तिथं जाते. बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर मॅक्झिमम गोष्टी इन्व्हेस्टमेंट या मुंबईला आहेत, मोठे मोठे केंद्र मुंबईला आहेत, इन्व्हेस्टमेंटचा इनफ्लो. त्याच्यानंतर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट एकच आलं. लेबरचा आपण जास्त महाराष्ट्रातून मॅक्झिमम लोक आधी मुंबईला प्रिफर करतात जॉबसाठी, कशासाठी पण तेच येतं. म्हणजे हा सगळा अट्रॅक्ट करतो हे सेंटर मुंबईचं इथं. आणि ह्याच्यामुळं होतं काय मग की ह्या सगळ्या ग्रोथमुळं आजूबाजूचं रिजन जे आहे का ते पण ग्रो व्हायला लागतं. उदाहरणार्थ ठाणे, कल्याण, पनवेल आजूबाजूचा एरिया तो पण ग्रो व्हायला लागला आहे. म्हणजे एक मुंबईचं हे जे सेंटर आहे ना, याच्या ग्रोथमुळे इतर आजूबाजूच्या रिजनला सुद्धा फायदा झाला, त्याच्यावर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडला. दिस इज कॉल्ड ॲज स्प्रेड इफेक्ट. हा पहिला पॉईंट झाला. दुसरा बॅकवॉश इफेक्ट किंवा बॅकवर्ड इफेक्ट ज्याला आयोगन शब्द वापरला तो आला. ह्याच्यामध्ये काय होतं, जसं इथं इनफ्लो होऊ लागलं, प्रत्येक गोष्टी ह्याच्याकडे येऊ लागली आणि आजूबाजूच्या ह्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडला, तसं दुसऱ्या रिजनमधून तिथं जाणारे लोक आहेत, म्हणजे आउटफ्लो होतो. मग तो कॅपिटलचा असेल, इन्व्हेस्टमेंटचा असेल, लोक तिकडून निघून जाणं असेल आणि त्याच्यामुळे तो एरिया अविकसित राहतो. त्याला म्हणायचं बॅकवॅश इफेक्ट. आणि ह्या एखाद्या रिजनच्या ग्रोथमुळे दुसऱ्या रिजनमध्ये विकास थांबणे. उदाहरण देतो, पुन्हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा घ्या. पश्चिम महाराष्ट्रात मग पुणे घ्या, काय मुंबई, कुठलेही शहर घ्या, अख्ख्या मराठवाड्यातून विदर्भातून सगळे लोक तिथे येतात. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक तिथं होती, स्किल एज्युकेटेड लोक तिथे येत आहेत. म्हणल्यानंतर मराठवाड्यामध्ये तिथं कमतरता निर्माण होते, तिथं विकासाला काही प्रॉब्लेम येतो. मग झालं काय, ह्याला बॅकवॅश इफेक्ट म्हणायचं. ठराविक रिजन ज्यावेळेला डेव्हलप होतो एखादा रिजन आणि मग त्या रिजनचा इतर रिजनवर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणं, बॅकवॅश इफेक्ट.
आणि स्प्रेड इफेक्ट म्हणजेच एखादा रिजन ग्रो होतोय पण त्याचा आजूबाजूच्या ह्याच्यावर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतोय, दॅट्स इट, ही कन्सेप्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये आता तुम्हाला लक्षात आलं असेल, एका रिजनच्या ग्रोथचा दुसऱ्या रिजनवर निगेटिव्ह इम्पॅक्ट जेव्हा पडतो, आय रिपीट, एका रिजनच्या किंवा एखाद्या शहराच्या ग्रोथचा दुसऱ्या शहरावर किंवा दुसऱ्या रिजनवर जेव्हा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो त्याला म्हणायचं हे इथं बॅकवर्ड किंवा बॅकवॅश इफेक्ट. आता दुसरं वाक्य ऐका, एका शहराच्या किंवा एका राज्याच्या किंवा एका रिजनच्या ग्रोथचा जेव्हा दुसऱ्या रिजनवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो त्याला काय म्हणायचं, स्प्रेड इफेक्ट. आता कन्क्लुजन कळालं आणि ही कन्सेप्ट कळाली का? मग याच्यामध्ये हा सगळा प्रकार प्रादेशिक विषमता याच्यावर आधारित आहे. आणि मग तुमची ग्रोथ ही कशी असली पाहिजे, स्प्रेड इफेक्टवाली असली पाहिजे. कारण बघा आता अजून एक वाक्य तुम्हाला सांगतो, स्प्रेड इफेक्टमुळे प्रादेशिक विषमता कमी होते. आय रिपीट, स्प्रेड इफेक्टमुळे प्रादेशिक विषमता कमी होते, बरोबर. कारण हा इफेक्ट काय करतो, एखादा रिजन जरी ग्रो करत असेल तर आजूबाजूच्या रिजनला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाडतो, म्हणजे तेही विकसित होतात. आणि बॅकवॅश किंवा बॅकवर्ड इफेक्ट्स हा काय करतो, प्रादेशिक विषमता वाढवतो, कारण तो एकच रिजन ग्रो होतो, बाकीचे रिजन मात्र ग्रो होत नाहीत. आता ह्या सगळ्या गोष्टीवर मला सांगा, इथं गव्हर्नमेंट आणि डेव्हलपमेंट ह्याचा जर रोल घेतला तर इफेक्टिंग द स्प्रेड इफेक्ट म्हणजे त्याला पुश करणे, वाढवणे, स्प्रेड इफेक्ट वाढवल का बॅकवर्ड इफेक्ट वाढवल, न्यूट्रलाइज म्हणजे कमी करणे. मग हे तर आपल्याला कमीच करायचं ना, ह्याच्यामुळे आर्थिक विषमता वाढती आहे, म्हणजे हे न्यूट्रलाइज करणे, बरोबर आहे. आणि हे करणे, इथं न्यूट्रलाइजिंग स्प्रेड इफेक्ट नाही, चुकीचं आहे. स्प्रेड इफेक्ट वाढलं पाहिजे, न्यूट्रलाइज नाही, हे गेलं. आणि इफेक्टिंग म्हणजे वाढवणे, बरं का, हे चुकीचं आहे. इफेक्टिंग म्हणजे वाढवणे, स्प्रेड इफेक्ट आणि बॅकवर्ड दोन्ही वाढवायचं नाही, हे वाढवायचं नाही, फक्त हेच वाढवायचं आहे, हे पण गेलं. आणि न्यूट्रलाइजिंग स्प्रेड इफेक्ट म्हणल्यावर इथंच संपला विषय. आता सोपं वाटतं. मग अशा लेवलला कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, पण हा खूपच डीप लेवलला झाला. जेव्हा तुम्ही आता नवीन राज्यसेवा कराल ना, कुठली डिस्क्रिप्टिव्हवाली, तेव्हा या इकडं. म्हणजे आपल्यात हे सुद्धा होतं बरं का, असं नाही, पण आपण परीक्षेनुसार थोडी मर्यादा ठेवतो. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मग सर ह्या गोष्टी आपल्याला करायच्याच नाहीत का, तर बिलकुल ठामपणे सांगतो, राज्यसेवा प्री आणि त्याच्यानंतर मग कंबाईन प्री आणि मेन्स याच्यासाठी लिटरली मर्यादा ठेवली पाहिजे तुम्ही. आता जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्हसाठी येत असाल तर मग या मैदानात मग तुम्हाला अशा गोष्टी डेफिनेटली, जसं आत्ता कळालं का नाही, हे तरी एक्सप्लेनेशनचं लेक्चर नाही, ह्याच्यापेक्षा डीपमध्ये आपण लेक्चरमध्ये घेऊ, तेव्हा इथं नाही. म्हणून परीक्षेची डिमांड काय, त्याच्यानुसार आपण अभ्यास केला पाहिजे. नॉलेज म्हणून नको ना, आता हे सांगितल्यावर भारी वाटायला लागेल, सर खूप नॉलेज आहे तुम्हाला, अजिबात काही कामाचं नाही. मी सोर्स दाखवल्यावर तुम्हाला भारी वाटेल, मी कसा काय नॉलेज किती हे चेक करायला नाही आलात तुम्ही इथं, किंवा मी पण नाही दाखवायला आलो नाही. ते तुम्हाला इनपुट आउटपुट रेशो परीक्षेमध्ये मार्क मिळायला पाहिजेत, नॉलेज मिळायला नाही पाहिजे आपल्याला इथं. चला नेक्स्ट. आणि हे इथं पुन्हा MA इकॉनॉमिक्स त्याचं काय असेल ते हे सोर्स दिला इथं, हे रोल ऑफ स्टेट घ्या विथ सोर्स, रिड्यूस बॅकवॅश इफेक्ट आणि स्ट्रेंथन द स्प्रेड इफेक्ट, हे घ्या. किती पेजेस आहेत आणि त्याचं हे कवर पेज पण आहे. आणि मग राजीव गांधी विद्यापीठ हे अरुणाचलमध्ये MA इकॉनॉमिक्सचं तिकडचं सापडलं आहे. कुठून आहे, किती स्प्रेड झालेला आहे सगळ्या ह्या सोर्सेसचा, किती भयानक सगळा प्रकार आहे. एवढं सगळं गोळा करायचं आणि मग PhDच करा ना, मग इकडे कशाला येतात, MA इकॉनॉमिक्स करा, PhD करा, MPSC UPSC करून काय फायदा. इव्हन डिस्क्रिप्टिव्हला सुद्धा एवढं सुद्धा खोलात जायची डिस्क्रिप्टिव्हला पण ॲक्च्युली गरज नाही आहे. हेच कळायला आपल्याला खूप वर्ष जात आहेत. हा लेक्चरचा आजचा जो अनुभव असेल तुम्हाला, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. खरंच या व्हिडिओला तुम्हाला जर आवडला असेल कंटेंट तर लाईक करा. आणि हे सगळं का सांगतोय, बदल झाला पाहिजे इकॉनॉमिक्सबद्दल. तरी सांगतो तुम्हाला की हा जो गैरसमज आहे ना, सगळंच केलं पाहिजे, सगळंच आलं पाहिजे, हा टास्क सोडा. विथ प्रूफ तुम्हाला दाखवलेलं आहे, डेमो दाखवलेला आहे. म्हणजे हे डोळे जर आपण आत्ता उघडले नाहीत तर आपण कोणाला फसवतोय. आणि दोष देऊन काहीच फायदा नाही कोणाला, मग ह्याला दोष द्या, त्याला दोष द्या, काहीच नाही. हे बघा, कोणीही वाईट नाही, कोणी कोणाला तुम्हाला फसवणार नाही आहे. सगळेजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतायत. त्यात आता जर माझा प्रयत्न हा जरा वेगळाच आहे की तुम्हाला डायरेक्टली हे सांगतो की बाबांनो ह्याच्यापासून लांब राहा. असा प्रकार शक्यतो फार कमी असतं. त्यामुळे तुम्ही ठरवा काय करायचं ते, आणि नक्की तुमची फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. हा टर्निंग पॉईंट ठरणारा व्हिडिओ तुमच्या पूर्ण करिअरमधला. चला, भरपूर सांगणं झालं. आता बाकीचे पॉवर्टी गॅप इंडेक्स हा काही फार हे नाही, क्लिअर कट आहे, बेसिक कन्सेप्टवाला, ह्याच्यावर जास्त बोलायची गरज नाही. दारिद्र्य तूट दूर करण्याकरिता किती उत्पन्नाचं तूट भरून काढावे लागेल, ऑलरेडी सांगितलेलं मी तुम्हाला. एकदम बेसिक कन्सेप्ट आहे, हा अजिबात अवघड नाही आहे, ह्याच्यावर बोलायला नको काही. आणि हां, आता इथं आयोगाचे वाक्य बघा. दारिद्र्य दूर करण्याकरिता किती उत्पन्नात तूट भरून काढावे लागेल, दारिद्र्य दूर करण्याकरिता किती दरडोई उत्पन्नात भरावी करावे लागेल, दारिद्र्य दूर करण्याकरिता किती कॅलरीज. ठीक आहे, या इकडं हे इकॉनॉमिक्स गाईड पुस्तक आहे आपलं, माझं मी स्वतः लिहिलेलं. आणि मग ही कन्सेप्ट आहे, दारिद्र्य दूर करण्याकरिता किती उत्पन्न तूट भरून काढावीची आहे हे समजते.
गौरव दत्त व मार्टिन रॅव्हलिन. मग आपले सोर्स हे आहेत आणि याच्यातून व्यवस्थित करा. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. बघा नेक्स्ट पुन्हा बेसिक प्रश्न, बेटी बचाओ बेटी पढाओ. मी तुम्हाला सांगत होतो की गव्हर्मेंट स्कीम करा, शासकीय योजना. ठीक आहे, जस्ट मिनिट. हां, गव्हर्मेंट स्कीम करताना पण अजून एक अँगल ठेवला होता, परफेक्शन. आता इथं 2015 ज्याला असं वाटत होतं की सर मी परीक्षेत बघतो, लक्षात ठेवतो, मला काय फक्त वर्ष पाठ झाले तरी लक्षात येतात 15. आता 2 ऑप्शन इथं 15चे आहेत, म्हणजे किती क्लोज आहेत. बरं, त्याच्यावरून अजून जानेवारी 22, 25. आता म्हणून हे लेक्चर ह्याच्यासाठीच आहे की इथं ॲनालिसिस पण करा. आयोगाचा जर प्रश्नांचा दर्जा असा असेल, आता प्रश्न हा अवघड आहे का, अजिबात नाही आहे, पण पर्याय किती ताकदीचे टाकलेत, किती क्लोज टाकलेत ऑप्शन, हे आपल्याला जर कळालं नसेल तर तुम्ही अभ्यासाची दिशा कशी बदलणार. आता इथून पुढं आजचं लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला बेसिक फॅक्ट्स कराल तुम्हाला गजानन बसके आठवल का, कारण हे आयोग सरांनी दाखवून दिलं की आयोगाचा हा एरिया असा आहे कन्फ्युजिंग वाला. आता तुम्ही काय करणार, क्लिअर कट 2015 जानेवारी, पण 22 आहे की 25 आहे हे तिथंच करा. हातचा मार्क म्हणजे एक क्वेश्चन गेला 2 मार्क गेले. मित्रांनो रिझल्ट पॉईंटनी पण जातो रे, आणि तुम्ही तर 2 मार्कांनी रिझल्ट घालवताय, मग झालं शेवटचं पणाला लागलं ना सगळं, पटतंय का. आणि पुन्हा पश्चाताप करून काय फायदा. चला ह्याचं उत्तर आहे इथं. हे आता उत्तर तर सगळ्यांना माहितीच आहे, पण हे नेक्स्ट. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता कन्सेप्ट बेस सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असते. दारिद्र्य टॉपिकमध्ये आपण फॅक्च्युअल डेटा, समित्या याच्यावर लक्ष देतोच, पण कन्सेप्टमध्ये पण आता जर बघितलात तर या सगळ्या प्रश्नावरून एक लक्षात येतं आपल्याला की राज्यसेवेला किंवा कुठल्याही परीक्षेला आयोगाला काय अपेक्षित आहे की डे बाय डे जसं जसं पुढे जातात एरिया दारिद्र्य टॉपिक तोच आहे, पण तरीही प्रश्नाची लेवल बदलत असते, डेप्थ वाढत असते. मग सापेक्ष दारिद्र्य आपल्याला माहिती मान्य आहे. त्याच्यामध्ये आता वाक्य बघा, मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज असते, हा तुम्ही इलिमिनेट कराल, नो इश्यू. मूलभूत गरजा भागवण्यासाठी ठीक आहे, बेसिक नीड्स म्हणलं की निरपेक्ष दारिद्र्य आलं, हा पण इथं गेला. आता याच्यात 2 उत्पन्न गटाची तुलना, अल्प उत्पन्न गट आणि काय जे जास्त उत्पन्न गट आहे त्याचीही, आणि आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती. म्हणजे मला हे सांगायचं की ज्या वेळेला आपण सापेक्ष दारिद्र्य करतो त्यासोबत निरपेक्ष दारिद्र्य हे पण एक्झॅक्टली माहिती पाहिजे, दोघातला बेसिक डिफरन्स माहिती पाहिजे. इथं उष्मांक ह्याचा पार्ट येत नाही, कारण तो काहीतरी ठराविक निकष आहे, निकष ज्या वेळेला येतो तेव्हा तुम्हाला निरपेक्ष दारिद्र्य येतं. मूलभूत गरजा परत बेसिक नीड्स म्हणलं की निरपेक्ष आलं, आणि आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्र्य. ही दारिद्र्याची बेसिक डेफिनेशन आहे. त्याला सापेक्ष निरपेक्ष हा मुद्दा घेण्यापेक्षा बेसिक दारिद्र्य, गरिबी म्हणजे काय, तर हे इथं आवश्यक मूलभूत जीवनावश्यक गरजा भागवता न येणं, हे सुद्धा ॲक्च्युली तसं लिंकच लावायची म्हणलं तर ही सुद्धा निरपेक्ष दारिद्र्याला लागू शकतं. हा सगळा मुद्दा पुन्हा कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर येतो. बघा, एक मी नेहमी सांगतो, दरवर्षी आयोगाचा सिलेबस बदलतो का, नाही बदलत. एक 8-10 वर्षाचा ड्युरेशन असतो, त्याच्यानंतर सिलेबस बदलतो. मग जर आपण 10 वर्षाचा ड्युरेशन पकडला तर दरवर्षी सिलेबस बदलत नाही, तोच सिलेबस असतो. बरं, तीच परीक्षा, तेच पुस्तके, तीच टॉपिक, सगळं जर असं बघितलं तर बऱ्यापैकी फिक्स आहे ना सगळं. मग तरीही एरिया आयोगाचे प्रश्न हा नेमका आपल्याला का टॅकल होत नाही, कारण होतं काय, टॉपिक दारिद्र्य आहे माहिती, मागच्या किती वर्षापासून याच्यावर प्रश्न येतो. बरं, सापेक्ष दारिद्र्य आहे का, आहे माहिती आहे, निरपेक्ष ते पण माहिती करतोय. विषय काय येतो, डे बाय डे ह्या सगळ्यावरून कळतं आपल्याला. सापेक्ष दारिद्र्य तुम्ही केलात इंडिव्हिज्युअली, निरपेक्ष दारिद्र्य पण केलात सेपरेटली, मग आता दोघांचं एकत्र करणं, मी त्याला इंटरलिंकिंग कोरिलेशन म्हणतो, तो पॅटर्न आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये कितीतरी वेळा तुम्हाला हे मी सांगत होतो की 2 कन्सेप्ट आयोग एकत्र करतात. इथं सापेक्ष असून माहीत चालत नाही, निरपेक्ष सापेक्ष एकत्रित केलेली असे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, आणि मग आपल्याला क्लिअर कट सापेक्ष निवडायचं. हा जरी कीवर्ड्स तुम्हाला माहिती असेल मान्य आहे, तुलनात्मक, पण बाकीचे ऑप्शन्स तिथं परीक्षेत कन्फ्यूज होऊ शकतात. हा एक कीवर्ड जर सापडला तर उत्तर मिळून जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा तोच मुद्दा येतो, सोर्स जर अवेलेबल असेल, हे इकॉनॉमिक्स गाईड बुक आहे आपलं. आता करायचं नाही करायचं बघा, एवढं रिफ्लेक्ट दिसत असेल तर ही संकल्पना श्रीमंत गरीब लोकांच्या उत्पन्नाच्या तुलनेवर आधारित आहे. म्हणजे तुलनात्मक पद्धतीनं दारिद्र्य ज्या वेळेला काढलं जातं त्याला म्हणायचं सापेक्ष दारिद्र्य. आणि इकडं स्टेटमेंट बघा, ह्याच्यात मूलभूत गरजा संदर्भात, हे मूलभूत गरजा म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य, आणि याच्यात इथं हे मूलभूत गरजा हा कीवर्ड म्हणजे हा निरपेक्षचा आहे, हा सापेक्षचा नाही आहे. मग असं इथं एकच सोर्स व्यवस्थित ठेवला आणि तो नीट केला तर तुम्हाला याचं उत्तर मिळून जातं. चला, सापेक्ष निरपेक्ष काय असेल क्लिअर. पुढचा प्रश्न परत जो तुम्हाला अपेक्षित होता, सर या प्रश्नाचं सांगा मला, बाकी आम्ही सगळीकडे केलं आहे.
मग याच प्रश्नाचं इथं हिगिन्स याच्यामध्ये लोकसंख्येत होणारी वाढ हा कीवर्ड आहे. आता नीट कन्सेप्ट समजून घ्या आणि मग तुम्हाला ऑप्शन घडून येतो मी. लोकसंख्या वाढ हा एक घटक कॉमन ठेवलेला आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, ऑटोनॉमस आणि इंड्युस्ड इन्व्हेस्टमेंट अशा गोष्टी. ऑटोनॉमस आणि इंड्युस्ड अशा इन्व्हेस्टमेंटचा पार्ट आहे. बेसिक काय, जेव्हा एखाद्या देशाची कुठलीही लोकसंख्या वाढते, म्हणजे ह्यांनी आता थेरी काय म्हटली बघा, लोकसंख्या वाढल्यानंतर ह्याला कुठल्या गुंतवणुकीला चालना मिळते, आणि त्याच्यात पण विकसित आणि अविकसित अशा दोन देशांची तुलना केलेली आहे. पहिल्यांदा ही समजून घ्या की ॲटोनॉमस इन्व्हेस्टमेंट हा जो प्रकार आहे स्वयंप्रेरित म्हणतो त्याला असा कुठला घटक नाही की तो प्रेरित करतो, इंड्यूस करतो, तो ॲटोमॅटिकली होतच असते, ती करावीच लागते. मग विकसित देश जर विचार केला त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर होणारी गुंतवणूक, पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, शिक्षण, आरोग्य, ही जी गुंतवणूक आहे ना ह्याला स्वयंप्रेरित म्हणतो. ह्याला कुठली काय म्हणतो प्रेरणा द्यायची गरज नाही, ती बाय डिफॉल्ट करावीच लागते. आणि मग विकसित देशात इन्फ्रास्ट्रक्चरवर गुंतवणूक ही डेफिनेटली असते, म्हणून ती स्वयंप्रेरित असते. बरं, आता प्रश्न फक्त विकसित देशाचा आहे का? मग ही जी इन्व्हेस्टमेंट आहे कुठली ऑटोनॉमस ज्याला म्हणतो आपण, ती अविकसित देशात पण पाहायला मिळते. पण आपल्याला इथं तसा दिला काय संबंध अविकसितचा, काय दिला आहे विकसितचा. त्यामुळे हे विधान बरोबर आहे, विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. बिलकुल, स्टेटमेंट इज करेक्ट. दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो, मग येतो इंड्युस्ड प्रेरक. ह्याच्यामध्ये येतो संबंध अविकसित देशाचा. उदाहरण, औद्योगिकरण, इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो, उद्योग क्षेत्रामध्ये होणारी इन्व्हेस्टमेंट ही कशावर डिपेंड असते. मी जे उद्योजक आहे तर मी एखादी वस्तू व सेवा निर्माण का करेल, त्या वस्तू सेवांची आधी डिमांड असली पाहिजे. डिमांड कधी क्रिएट होईल, जेव्हा देशात लोक असतील. म्हणून देशात जर लोकसंख्या वाढली तर ऑब्व्हियसली वस्तू सेवांची डिमांड वाढणार, मागणी वाढणार, आणि मागणी वाढल्यामुळं मग आता काय होईल, अरे ह्या गोष्टीची डिमांड आहे, मग मी ही वस्तू तयार केली पाहिजे कारण मला नफा मिळतो, आणि मग मी ती वस्तू तयार करण्यासाठी मी इन्व्हेस्टमेंट करेल. दॅट इज कॉल्ड ॲज इथं प्रेरित म्हणतो आपण त्याला, इंड्युस्ड इन्व्हेस्टमेंट. आणि मग त्याच्यामध्ये ऑटोनॉमस आणि इंड्युस्ड्रीमध्ये हा बेसिक फरक आहे. ऑटोनॉमस ही स्थिर प्रकारची असते, जे की सरकार करतच आहे, याच्यात काय असं नाही की चढ उतार बदल पाहायला मिळतो. पण इंड्युस्ड ज्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो ती डिमांडवर असते, आणि मग ती कमी जास्त झाली की ती इन्व्हेस्टमेंटसुद्धा कमी जास्त होते. इज दॅट क्लिअर? आणि मग हा सगळा प्रकार अविकसित देशात पाहायला मिळतो, कारण इथं अविकसित देशाची डेफिनेशन माहिती पाहिजे. पुन्हा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. जनरली अविकसित देशाचे पॅरामीटर्स काय आहेत बघा तुम्ही, कमी उत्पन्न पातळी असते, त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा दर्जा कमी असतो, राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी कमी असते, बरं साक्षरतेचं प्रमाण कमी असतं, आरोग्याचा दर्जा कमी असतो. आणि मग या सगळ्या गोष्टीमुळे साहजिक आहे आपण जन्मदर वगैरे याचा अभ्यास करतो. अविकसित देशामध्ये निरक्षरतेमुळे लोकसंख्या जास्त असते, लोकसंख्या वाढीचा दर जास्त असतो. आणि मग तोच मुद्दा येतो का की जर लोकसंख्या जास्त असेल तर डिमांड आली की मग इंड्युस्ड इन्व्हेस्टमेंट आली, आणि मग तो अविकसित देशासोबत संबंध लावलेला आहे. इथं अविकसित देशात प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. हे आता इंग्लिशमध्ये अजून सोपं जाईल, हे मराठीमध्ये किचकट शब्द आहेत. या इकडं, अ मोटिवेटर फॉर ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट इन डेव्हलप्ड कंट्री, हे बरोबर आहे, आणि हेच कमी विकसित देशांना पण लागू होतं. अ मोटिवेटर फॉर इंड्युस्ड इन्व्हेस्टमेंट इन अंडर डेव्हलप्ड कंट्री. आता दोन्ही वाक्य लक्षात आले. बरं, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण जे म्हणतोय हे एवढ्या लेवलचं एक्सप्लेनेशन, एवढ्या लेवलचा कन्सेप्ट करून आपल्याला दरवर्षी याचा काय फायदा आहे. बरं, हा एरिया, हे प्रश्न तुम्ही जर बघाल ना, वेगवेगळे अर्थतज्ञ ह्या वर्षी आयोगाने फारच जास्त विचारलेत. दरवर्षी सेम अर्थतज्ञ रिपीट होतात का, आणि मग तुम्ही याच्या कितीही मागे लागलात तर इनपुट आउटपुट रेशो हे करा, कारण एवढ्या लेवलला जायचं आहे. मग ह्याच्यासाठी कोण विद्यार्थी आहेत ज्यांनी 3-4 मेन्स दिलेले आहेत, ज्यांचा खूप अभ्यास झालेला आहे, त्यांनी नक्कीच इथंपर्यंत जायचं, कारण एखादा जरी प्रश्न आला तर मग तुम्हाला फार जास्त बेनिफिट मिळून देतं. पण ते बेसिक सगळं झालं तर. चला नेक्स्ट, पुढं. ह्याच्यात इथं येतं पुन्हा, आता काही प्रश्न असे बघितले 3-4 प्रश्न ज्याला बघून असं वाटलं की सर काय इकॉनॉमिक्स, पण त्याच्या आधीचे काही प्रश्न बघा आणि त्याच्यानंतरचे काय प्रश्न बघा. आणि हा वाला एक प्रश्न, 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक वाटा फंड अलोकेशन, हे इथं लार्जेस्ट शेअर ऑफ ॲलोकेशन विचारलेलं आहे. मग आपल्या वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हा कुठलाही डेटा अवेलेबल आहे. हा असा काही नाही की तुम्ही इकॉनॉमिक्स गाईडच केला पाहिजे, बेसिक आहे. मग ह्याचं परफेक्शन नसेल आणि हा प्रश्न जर चुकला असेल तर मात्र आपण नको त्या गोष्टी करून मग काहीच फायदा नाही आहे. ऊर्जा, ह्याची आकडेवारी तुम्हाला सांगतो. ऊर्जा क्षेत्रामध्ये 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 28% हा खर्च त्याला केला होता, जो इतर क्षेत्रांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक होता. आणि त्यानंतर 2 नंबरला मग 22% कृषी व सिंचन याच्यावर केला होता. त्याच्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन दिला आहे, हा वाला औद्योगिक आणि संदेशवहन. हे
उद्योगावर सर्वाधिक खर्च ह्याच्यामध्ये 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केला होता. पुन्हा अजून इन्फॉर्मेशन इथं हवाला वाहतूक व दळणवळण. चला आता पाठ आहे का किती जणांना? आपल्या बऱ्यापैकी ऑनलाईनच्या सेशनमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारून झालेले आहेत. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हा जो प्रकार होता वाहतूक व दळणवळण सर्वाधिक खर्च करण्यात आला होता. आणि फक्त दुसऱ्याच नाही तर मग तिसऱ्यामध्ये पण सेम वाहतूक आणि दळणवळण खर्च करण्यात आला होता. आणि इथं ऊर्जा जे क्षेत्र दिले तुम्हाला 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ही ऊर्जावर खर्च करण्यात आला होता. त्याचसोबत अजून 6वी आणि 8वी याही पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक खर्च करण्यात आला होता. मग असा हा सगळा पुन्हा बेसिक आणि फॅक्च्युअल डेटाचा अँगल आहे. इथं फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स जे आपण महत्त्व दिलं आहे ते इथं कामाला येईल तुम्हाला. हे परत इकॉनॉमिक्स गाईड म्हणजे एवढं इझिली अवेलेबल असताना मग नको ते रिसर्च करण्यात काय अर्थ नाही. आता हा घ्या सगळ्यात मोस्ट काय म्हणतो डिमांडिंग अवेटेड क्वेश्चन्स. अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे. आता ह्याचा रेफरन्स सोर्स अजिबात नाही आहे. विषय काय होतो काहीतरी आयोगाने इंग्लिश मटेरियल किंवा आयोगानेच म्हणून नाही कोणीतरी इंग्लिश सोर्सचं आपलं बरं पुस्तक बघा मराठीमध्ये रिटर्न होतं कन्वर्ट होतं ट्रान्सलेट केलं जातं आणि मग त्याच्यामध्ये थोडंफार काय 19-20 झालं की कदाचित असा काही प्रॉब्लेम क्रिएट होतो. इथं क्रिटिसाइज्ड आहे बघा टीका हा मुद्दा येतो. आता तुम्ही एवढे अर्थतज्ञ बघताय इथं जे दिलेत त्याच्या व्यतिरिक्त पण प्रत्येक अर्थतज्ञाने त्या वेळेला जे वाटलं ती थिअरी मांडलेली आहे. तुम्हाला साधं उदाहरण देतो. इकॉनॉमिक्सची डेफिनेशन तुम्ही आपलं इकॉनॉमिक्स गाईड पुस्तक बघा त्यातच मी वेगवेगळ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत अर्थशास्त्राच्या. मग ॲडम स्मिथ असेल कुठेही सहज त्यांचं काय आपण म्हणतो की संपत्तीचं शास्त्र अर्थशास्त्र म्हणजे देशाची संपत्ती जी काय आहे त्याचा अभ्यास करणारे शास्त्र. मग फक्त राष्ट्रीय उत्पन्न संपत्ती याच्याच रिलेटेड अर्थशास्त्र आहे का? मग परत दुसरे अर्थतज्ञ आले त्यांनी सांगितले की नाही या संपत्तीसोबत म्हणजे हा फक्त आर्थिक घटक झाला सामाजिक घटक पण विचार घेतला पाहिजे. सोशल वेलफेअर हा घटक यायला लागला. बरं त्याच्यात ते परत पुढचे अर्थतज्ञ असे म्हणले की नुसते सामाजिक घटक विचारात घेतला नाही पाहिजे त्यासोबत मग पुन्हा पर्यावरण आलं पाहिजे. बरं अजून ब्रॉड व्ह्यू आला पाहिजे मानव विकास राहणीमानाचा दर्जा शिक्षण आरोग्य म्हणजे ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये सर्वसमावेशक जी काही गोष्ट आहे ती करणं म्हणजेच अर्थशास्त्र होय. मग हे डायनॅमिक सब्जेक्ट हे बदल जाणार आहे. पहिल्या अर्थतज्ञांनी जे मांडलं तेच फिक्स असतं असं नाही. दुसरा येतो त्याला क्रॉस करतो तिसरा येतो त्या दुसऱ्याला क्रॉस करतो आणि मग येतो. मग हे एकमेकावर टीका क्रिटिसाइझम हे असणार आहे. आणि याच गोष्टी मग कुठल्या अर्थतज्ञांनी कोणी काय केलं कोणाला काय म्हणलं हे अशा स्वरूपातील कुठल्या तरी सोर्समधून येते. आता हा सुद्धा मुद्दा क्लिअर कट तुमच्यापैकी प्रामाणिकपणे किती जणांनी स्किप केलेला आहे की हा प्रश्न तर ती सवयच नाही लावली ना आपल्याला कधी. आपल्याला उलट असं आहे की कुठलाही प्रश्न न माहिती असू द्यात न वाचण्यातला असू द्यात तरीही तो मी आणायचा ह्याच्यासाठी स्पर्धा चालते आपले. आणि मला वाटतं की मी एकमेव असा असेल की याबाबत असं सांगतो की बाबांनो ह्याच्या नकानं मागे लाव कारण तुम्हाला याच्या आधी दाखवलेत मी किती पानं किती सोर्सेस कशाला काय कुठं नाही करायचे आहेत. लेट इट बी. आपल्याला 15 पैकी लिटरली 2, 3 किंवा 4 असं ॲक्सेप्ट करायचं की आपला एरिया नाही आहे आणि मूव्ह ऑन पुढे करायचं. लॉजिक लावायला काय काही लावता येतं की आता इथं काही सोर्सेसमधून हे इथं सापडतं. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की साहजिक आहे ॲडम स्मिथ किंवा काय भांडवलशाही अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणार आहेत संपत्तीच्या दृष्टिकोनातून विचार करणार आहेत आणि मग सोशलिस्ट अँगलवाले इकडं केन्स असेल कार्ल मार्क्स असतील अजून कुठले. पण त्याच्यामुळं मग हे अर्थशास्त्रावर हे अशी टीका केलेली आहे. बरं आपण जनरली कुबेर जे आपण कुबेराची पूजा करतो किंवा काय असं आपल्या समाजात आहे तसं तर ते संपत्तीचा संबंध येतो ना परत कुबेर धन पैसा आणि मग तोच धन पैसा संपत्तीचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आणि मग ते कुबेराची पूजा करणारे अर्थशास्त्र अशी ही टीका केली की त्याच्या समाजाचा काही विचार केला जात नाही गरीब लोकांचा वित्तीय समावेशन त्याचा विचार केला जात नाही संपत्तीचं केंद्रीकरण इथं होऊ शकतं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. मग त्याचा समाजवादी अर्थव्यवस्थेचा बेस आहे. मग फार हे ब्रॉड एरिया सगळा पटते का आणि मग असं काहीतरी लिंक लावून ह्याचं उत्तर आपण शोधू शकतो. आता ते आयोगावर सोडून द्या आयोगाला द्या उत्तर. आणि मग हा सगळा प्रकार आहे तो डिस्क्रिप्टिव्हच्या अँगलनी. आपल्याला जर ह्या लेवलला इकॉनॉमिक्स करायचं असेल तर ते डिस्क्रिप्टिव्हला कामाला येईल ऑब्जेक्टिव्ह राज्यसेवेला नको कारण इनपुट आउटपुट रेशो हे लक्षात घ्या. ठीक आहे चला पुढं नेक्स्ट. आता इथं सुद्धा बघा मग ते बाकीच्या प्रश्नांच्या मागे लागण्यापेक्षा हा पण प्रश्न आहेच ना मार्क देणारच आहे ना हे कशाला सोडायचं. ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यंतिक टिंबटिंब असते मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो म्हणजेच मुठभर व्यक्ती म्हणजेच समजा हे असे इथं 10% लोक आहेत हे 90% लोक आहेत हे लोक आणि इकडं 10% आणि 90% ही संपत्ती हे उत्पन्न आहे देशाचं. आणि मग होतं काय की जवळपास 90% उत्पन्नाचा वाटा जो देशाचा आहे तो केवळ 10% लोकांचाच आहे. म्हणजे देशातील एवढी मोठी लोकसंख्या त्याच्यापैकी केवळ 10% एक्झाम्पल आहे बरं का हे अजून कमी असू शकतं. म्हणजेच मोजकेच असे लोक आहेत की ज्यांच्याजवळ भरमसाठ संपत्ती आहे आणि
बाकी आपल्यासारखी जनता अशी भरपूर एवढी मोठी लोकसंख्या आहे की ज्यांचं एकूण उत्पन्न देशाच्या फार कमी प्रमाणात आहे. दिस इज कॉल्ड ॲज आर्थिक विषमता. उत्पन्नाचं केंद्रीकरण, संपत्तीचं केंद्रीकरण, राईट, उत्पन्नातील असमानता अशी शब्द येते. आणि मग हेच त्यांना इथं सांगायचं याच्यामार्फत. आणि मग ही विषमता आहे जेव्हा ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यंतिक विषमता असते, म्हणजे उत्पन्नाचं वितरण असमान वितरण झालेलं आहे, त्याच्यात विषमता आहे, ठराविक लोकांकडेच पैसा आहे आणि म्हणून हे इथं वाक्य ह्याचं येतं. बाकी समानता तर शक्यच नाही, त्यामुळे हे गेला. विपुलता म्हणजे तो अँगल आहे आणि कमतरता म्हणजे डेफिशियन्सी म्हणतो. मग जर कमतरता असेल तर मग बाकीच्याकडे पण येणार नाहीत, ठराविक लोकांकडे पण येणार नाहीत, त्यामुळं हे इथं असं आहे. चला पुढं. किती अवघड प्रश्न आहे हे म्हणून तुम्हाला पॉलिटीचा पण अँगल घेतलेला आहे ह्याच्यात. आता काय बोलायचं या प्रश्नाबद्दल? मग हातचा मार्क आहे ना. आपल्याला माहिती कॅग भारताचे नियंत्रक व लेखापरीक्षक याची तरतूद किती केलेली आहे, काय कुठल्या कलमात केलेली आहे, ह्यांचं काम काय आहे, सरकारने एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च. बरं, ह्याचा आणि लोकलेखा समितीचा काय संबंध आहे, कॅग आणि लोकलेखा समिती. मग हा सगळा आपला संसदीय प्रक्रिया आणि घटनात्मक तरतुदी अर्थसंकल्पाबाबत तो एरिया येतो आणि त्यातलं बेसिक आर्टिकल हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे राज्यसेवा जरी करत असाल तर माझं नेहमी वाक्य होतं की फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स ही कन्सेप्ट ही स्ट्रॉंगली फोकस करणं माझ्या मागचा उद्देश हा होता. आयोगाला हे अपेक्षित आहे. डिमांड ऑफ द एक्झाम जर असेल तर तुम्ही राज्यसेवा करा नाही तर UPSC करा, तुम्हाला ह्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. नको ते अर्थतज्ञ आपण करत बसतो आणि स्वतःला पाठ थोपटून घेतो की मी राज्यसेवेची तयारी करतोय. नाही, एवढी डेप्थ आयोगाला अपेक्षित असते. मग त्यासाठी किती खटाटोप करणार तुम्ही, किती उत्खनन खनन करणार, त्याच्याऐवजी हा एरिया पण बघा. आणि तुमच्यापैकी किती जणांना खरंच ह्या अशा बेसिक एरियामधून एक सुद्धा प्रश्न चुकला नाही, जर असा असाल तर मग मान्य आहे, मग तुम्ही त्या मोठ्या मोठ्या रेफरन्स बुककडे जा. पण आपले ह्या प्रश्नांचीच उत्तरं काही येत नाहीत. हा परत इकॉनॉमिक्स गाईडमध्ये आहे पार्ट म्हणून तुम्हाला दिलेला आहे. आता ते परत सांगायची गरज नाही, पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. पुन्हा आकस्मिक निधी, पॉलिटिक्स अँगल इथं ह्याच्यात ते कोणाकडे असतं काय. जनरली आपण पुन्हा संसदीय प्रक्रिया करतो अर्थसंकल्पाची. सर्वप्रथम लोकसभेत मांडलं जातं धनविधेयक, त्याच्यानंतर राज्यसभेत जातो. राज्यसभेला किती दिवसाचा कालावधी आहे. बरं, मग अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय, तर सरकारला एकूण मिळणारं उत्पन्न, सरकारचा एकूण होणारा खर्च. बरोबर, एका आर्थिक वर्षामध्ये पुढील आर्थिक वर्षासाठी सरकारला किती रुपये उत्पन्न मिळणार आहे आणि सरकार किती रुपये खर्च करणार आहे, हा जो प्रकार आहे. आणि मग इथं सरकारला जर समजा 100 रुपये खर्च करायचे असतील तर संसदेची परमिशन घेतल्याशिवाय 1 रुपया सुद्धा खर्च करता येत नाही. आणि मग हाच सगळा प्रकार म्हणजे संसदेची मान्यता घेणं, म्हणजेच अर्थसंकल्प संसदेत मांडणं. आणि लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती ह्या सगळ्या प्रोसेसमधून गेल्यानंतर आपण म्हणतो अर्थसंकल्प संमत झाला आणि मग सरकारला परमिशन मिळाली 100 रुपये खर्च करायची, हे संचित निधीमधून. पण जर अनएक्सपेक्टेड काही अशी परिस्थिती आली, काही कोरोनासारखी परिस्थिती, काय दुष्काळ, सुनामी, आणि मग अशा परिस्थितीत सरकारला खर्च करावा लागतो ना ती परिस्थिती सगळी हे करण्यासाठी, त्यावेळेला पुन्हा हीच परिस्थिती करायची का? सगळी संसदीय प्रक्रिया पूर्ण करून मग सरकारला पैसे मिळणार. त्याच्याऐवजी कशाची तरतूद केलेली आहे? आकस्मिक निधी, कंटिजन्सी फंड. आणि मग ही बेसिक कन्सेप्ट कळाल्यानंतर की तो कोणाच्या अखत्यारीत असतो, तर राष्ट्रपतीच्या. आणि हे का बरं? कारण पुन्हा हीच गोष्ट पूर्ण प्रक्रिया करायची गरज नाही. कारण झालेलं नुकसान, समजा भूकंप झाला आणि पैसे खर्च करायचे आहे आणि सरकार म्हणून नाही आता मला संसदेत प्रक्रिया पूर्ण करायची, परमिशन घ्यायची, असं शक्य आहे का? मग हा सगळा बेसिक पार्ट आपल्याला माहिती पाहिजे अर्थसंकल्पाबाबत. म्हणून मी हे इकडे इकॉनॉमिक्समध्ये घेतलेलं आहे. विचार करा, म्हणजे हे आपल्या आत्तापर्यंत जे क्वेश्चन्स बघितले याच्या आधीचे 3-4 प्रश्न किंवा मॅक्स 5 प्रश्न हे जर सोडले की जे खूपच आउट ऑफ बॉक्स होते, तर बाकीच्या प्रश्नांचा एरिया, त्याची डेप्थ आणि त्याची डिफिकल्टी लेवल ह्याचा विचार करा तुम्ही. म्हणजे मी तेच सांगतोय तुम्हाला की इनपुट आउटपुट रेशो, डूज अँड डोंट्स हे जमलं पाहिजे तरच त्याचं हे आउटपुट मिळतं. अदरवाईज तुम्हाला हे लक्षात येतं की साधे साधे जे प्रश्न आहेत ते आपले चुकतील. आणि मग परत हा तोच रिफ्लेक्शनचा पार्ट, हे बजेटमधले पेजेस आहेत आणि त्याच्यानुसार मग हे आकस्मिक निधी, मग केंद्राचा, मग राज्याचा, मग कलम आर्टिकल किती आहे, मग कोणाच्या अंदर राहते. आता तिथं हे राष्ट्रपतीचं विचारलं, मग इकडं राज्यपालचं विचारलं जाऊ शकतं, इकडं आर्टिकल हे. म्हणजे हा सगळा एरिया एवढा जर व्यवस्थित दिला असेल ना तर मग आपल्याला बाकीचे सोर्स बघायची गरज पडत नाही. चला नेक्स्ट, पुन्हा अजून म्हणजे कोर इकॉनॉमिक्स कन्सेप्ट यावेळेला यांनी थोडा टफ टाकला होता पेपर, हरकत नाही. पण इकॉनॉमिक्सचे बाकीचे एरिया तुम्हाला इथं मार्क देऊन जातील. त्याच्यामध्ये इथं ग्लोबल हंगर इंडेक्स आणि त्याच्यातही विशेष काय केलेलं आहे, आता जस्ट 2024चा ग्लोबल हंगर इंडेक्स आला आहे. मग आपण एक काय चूक करतो, जे आत्ता रिसेंट आलेलं आहे तेच करतो. किमान थोडं 1 वर्ष तरी मागे जायचं त्याची रँकिंगबाबत, विशेषतः भारताबाबत तरी. मग 2023 भारताचा कितवा क्रमांक हा विचारला होता. आणि मग याच्यानुसार इथं पुन्हा तोच
तुम्ही जर टेलिग्राम चॅनलवरच्या आपल्या नोट्स बघितल्या असतील करंट इकॉनॉमिक्स हा ग्लोबल हंगर इंडेक्स याच्यामध्ये 23ची पण रँकिंग दिली, 21ची पण दिलेली आहे आणि 24ची पण दिलेली, म्हणजे जे काही आता तुम्हाला इथं अवेलेबल आहेत हे सगळं. आणि मग हे आता काय विचारलं आहे 23चं. आणि ह्याच्यात इथं अजून एक बघा 111, 105, इथं हे 101, 100, हे परत नियर अबाउट 111, हे कन्फ्युजन सगळं असतं. मग आपल्याला असं वाटतं की वाचल्यासारखं इथं प्रॉब्लेम येऊन जातो. साधा प्रश्न ह्याच्यातही 101वा क्रमांक 2021ला होता भारताचा, 101वा, 105 आणि 111. मग 101 इथं आहे, 100 आहे, 111 आहे, नियर अबाउट. हे एक सांगायचं तुम्हाला. पुन्हा परफेक्शन महत्त्वाचं आहे. चला पुढचा प्रश्न. योजनेबद्दलची पुन्हा इन्फॉर्मेशन. सौर कृषी वाहिनी याच्यामध्ये कुठले विधान आहेत, मग सुरुवात काय झाली, कधी झाली, इथं सगळे प्रश्न आपले हे ऑप्शन बरोबर आहेत. मग इथं हे किलोवॅट हे 33 दिले आणि 10 किलोमीटर. मग पुन्हा परफेक्शन डेटा ह्याच्यामध्ये येतं 2 ते 10 मेगावॅट आणि 5 किलोमीटर हे निकष आहे त्याचे. असा हा सगळा प्रकार योजनेचा आणि योजनेबद्दलचे काय महत्त्वाचे पॉईंट्स. जनरली ह्याच्या आधीचा एक प्रश्न होता, मला वाटतं तो घेतला असेल किंवा पुढे असेल, तो बेटी बचावचा वाला. ते फक्त वर्ष विचारलं होतं. मग एखादी योजना आहे थोडं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. तेच ही इथं परत बुकमधलं आपलं ते रिफ्लेक्शन दिलेलं आहे. हां, करंट इकॉनॉमिक्स. आणि मग करंट इकॉनॉमिक्समध्ये नियुक्त्या किंवा काय, चर्चित व्यक्ती, पर्सन इन न्यूज, लेक्चर आठवा. राज्यसेवा प्रीच्या आधी आपलं लेक्चर झालं आहे आपल्याच या यूट्यूब चॅनलला. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल करंटमधलं मटेरियल दिलं होतं आणि MS स्वामीनाथन त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे विथ प्रूफ दाखवतो. हे इथं हे सगळे इथं वाक्य याच्या बाबतीत लागू होतात MS स्वामीनाथन. आणि मग काय इन्फॉर्मेशन आहे हे रेडी आहे. ठीक आहे. करंट इकॉनॉमिक्स बाबत आहे ते. एखाद्या वेळेस तुम्हाला पुरस्कार विचारला जातो. आता तुम्ही नोबेल पुरस्कार करता, पण त्यातही मग अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार याच्यावर पण प्रश्न आहेत. म्हणून मी पॉलिटिक्सचा अँगल असेल, लोकसंख्या त्याचा अँगल असेल, करंट इकॉनॉमिक्स असेल आणि मग कन्सेप्ट, फॅक्ट्स आणि बजेट हे तर आपण ट्रॅडिशनल नेहमीच करतो. त्याच्या व्यतिरिक्त 3-4 अँगल तुम्हाला मी दाखवलेत. सगळे मिळून तुम्हाला प्रश्न इथं टॅकल होऊ शकतात. येस. सो दिस इज ऑल अबाउट ऑल क्वेश्चन एरिया. ह्याच्यामध्ये इथं हे सगळं दाखवण्याचं करण्याचं काम असं क्लिअर कट आत्तापर्यंत जो एरिया आपण बघितला आहे तो हा इकॉनॉमिक्स गाईडचा एक तुम्हाला दाखवला. त्यासोबत हे बजेटचं बुक आहे आपलं, अजूनही वेळ गेलेला नाही, विचार करा. आणि लोकसंख्येच्या नोट्स ह्या टेलिग्रामवर अवेलेबल आहेत. फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स हे पण सोर्स. आणि करंट इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थनीती पब्लिकेशनचं जे माझं स्वतःचं आहे आणि मी हे सगळं काम केलेलं आहे. हे एवढं जरी मटेरियल वापरलं तरी तुम्हाला आउटपुट किती मिळते बघा. आणि ऑब्व्हियसली मी तुम्हाला आधीही सांगितलं की हे क्लिअर कट ऑन रेकॉर्ड मान्य करतो की 3-4 प्रश्न किंवा 5 प्रश्न हे अजिबात आपल्या एरियामधून नाही आहेत आणि हे दरवर्षी असणार आहेत. हे आपल्याला ॲक्सेप्ट करूनच बाकीच्या एरियावर काम करायचं आहे. नाही तर मग फार मोठा रिसर्च होऊन जातो, PhD होऊन जाते आणि ते आपल्याला करायचं आहे का हे इथं लक्षात घ्या. आणि अशा सगळ्या गोष्टी ह्या इथंपर्यंत केलेल्या आहेत. बाकी आता ह्या बॅचबद्दलची इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला आता येणारी 25ची राज्यसेवा टार्गेट करायची असेल, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, तर 1 इयर पूर्ण इंटिग्रेटेड बॅच आपली आहे आणि ही फॅकल्टी पूर्ण. त्यातही ऑप्शनल जिओग्राफी अवेलेबल आहे. PSIR हा ऑप्शनल मॅडम घेत आहेत आणि इकडे अमित सर जिओग्राफी घेत आहेत. बाकी ही पूर्ण डिस्क्रिप्टिव्हची बॅच. ह्याच्याबद्दलचे काही डाऊट असतील तर तुम्ही याच्यावर विचारू शकता. हा झाला आपला पूर्ण इकॉनॉमिक्सचा पूर्ण जे प्रश्न होते 15च्या व्यतिरिक्त तेही मी घेतलेले आहेत. होप सो तुमच्यापर्यंत पोहोचले. इथं एक्सप्लेनेशनच्या अँगलपेक्षा ॲनालिसिसच्या अँगलने आपण जास्त काम केलेलं आहे. बाकी इन्फॉर्मेशन तर ती सगळीकडे तुम्हाला मिळणारच आहे. तीच इन्फॉर्मेशन इथं काढायची, आणायची आणि तुम्हाला वाचून दाखवायची, याच्यात कुठली मोठी गोष्ट आहे. पण ॲक्च्युली हा प्रश्न का, कसा, कुठला इथून पुढे प्रश्न घ्यायचा आहे, कुठला घ्यायचा नाही, असे बरेच उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. कसा वाटला हा कंटेंट हे सगळं एक्सप्लेनेशन, तुमची फीडबॅक नक्की मेन्शन करा. इथं तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात जे एकदम स्टार्टिंगला सांगितली होती ती आठवली. इथं वर येतो म्हणजे आता शेवट झालाय मान्य आहे, पण सुरुवात कुठून केली होती बघा. सगळ्यात महत्त्वाचं एक्सप्लेनेशन, ॲनालिसिस, इकॉनॉमिक्सचं. आणि मग फक्त इन्फॉर्मेशन डेटा सोर्स झालं की हे पण गेलं ना तुमच्या मनासारखं. भरपूर दाखवलं ना काय काय सोर्स आहेत, काय नाही, कुठून, ते दाखवलं. ॲक्च्युली क्वेश्चन पॅटर्न, ट्रेंड, डेप्थ, मग ह्याच्यातून इनपुट्स मिळाल्यानंतर प्लॅन तयार करता येईल, डायरेक्शन, डूज, डोंट्स, अशा कितीतरी गोष्टीचं उत्तर मिळालं असेल. लेक्चर झाल्यानंतर लिटरली ह्या सगळ्या गोष्टी एका ब्लँक पेजवर उतरवा, काय लक्षात आलं आहे. आणि आता येणारी जी पुढची राज्यसेवा प्री आहे ती परत चूक व्हायला नको. नाही तर तुम्ही ते हिगिन्सच्या मागे लागाल, तुम्ही अजून कुठल्या त्या अर्थतज्ञाच्या मागे लागाल, नको ते
सोर्स वापरून पुन्हा फ्रस्ट्रेशन करून घ्याल, इनपुट आउटपुट रेशो, हे सगळं जे मी सुरुवातीला सांगितलं लिटरली हे प्रॅक्टिकली वर्कआउट होऊ शकतं आयोगाच्या प्रश्नानुसार. चला, सो अशाच बाकी विषयांचं पण तुम्हाला हेच भेटणार आहे लेक्चर्स. त्यामुळे स्टे ट्यून आणि आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, म्हणजे तुम्हाला बाकीच्या इन्फॉर्मेशन सगळ्या मिळून जातील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.